नमस्कार, मी आत्माराम परब. ईशा टूर्स तर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत. थोडासा उशीर झाला टेक्निकल पॉइंट्समुळे, पण आपण आता सुरू करूया. आज ईशा टूर्स तर्फे हे गेले 3-3.5 महिने सुरू असलेला नॉलेज शेअरिंग प्रोग्राम करतोय आम्ही फेसबुक लाईव्ह वर. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत आपली किंवा आमची मुंबई, पण ती हेरिटेज स्वरूपातली मुंबई आहे. आपण रोज बघतो, पण आपलं मराठा थोडंसं दुर्लक्ष होतं आपल्याच मुंबईकडे. आणि हीच मुंबई आपल्याला एका योग्य नॉलेज असलेल्या व्यक्तीकडून आपल्याला समजून घ्यायची आहे. त्यांचं नाव आहे चित्रा आचार्य. नमस्कार चित्रा. नमस्कार. आज आपण जे काही बघणार आहोत ते फोटोच्या माध्यमातून एक व्हर्च्युअल टूर करणार आहोत. त्याआधी मी थोडक्यात ओळख करून देईन. चित्रा आचार्य या गेल्या 17 वर्ष इंडिया टुरिझमच्या अंतर्गत जे ऑफिशियल टूर गाईड्स असतात तसं टूर गाईडचं काम 17 वर्ष करतायत. परदेशी पर्यटकांसाठी टूर गाईड म्हणून खूप वर्ष काम करतात. मुंबई दाखवण्याचं, मुंबईच्या आसपासच्या गोष्टी दाखवण्याचं. तर नाव ओव्हर टू चित्रा. तुम्ही तुमच्याबद्दल काही सांगा आणि त्याच्यानंतर मग आपण आपला स्लाइड शो प्रेझेंटेशन दाखवू. नमस्कार पुन्हा एकदा. धन्यवाद. तर या फेसबुकच्या माध्यमातून मुंबई तुम्हाला सर्वांना दाखवण्याचं मला म्हणजे म्हणतात तसं मौका मिळालाय, संधी मिळाली आहे आणि खूप छान वाटतंय. कारण आपण सगळे राहतो आता मुंबईतच, मुंबईच्या आसपास राहतो आणि बऱ्याचदा आपण ज्या शहरात राहतो त्याचं म्हणजे साधीसुधी माहिती आपल्याला कधी कधी नसते आणि बऱ्याचदा आपण तिथली प्रसिद्ध स्थळंही बघितलेली नसतात. कधी तो बघायचा योग येत नाही. तर आज तुमच्या माध्यमातून मला ही लोकांना दाखवता येईल याचा मला खूप आनंद आहे. सगळे सध्या टाळेबंदीमुळे घरात आहेत, तर घर बसल्या मुंबईची टूर तुमच्या सकट मलाही करता येईल याचा मला खूप आनंद आहे. मुंबईचा इतिहास हा वेगवेगळ्या माध्यमातून आपण बघू शकतो, पण आज जो बघणार आहोत जसं आपलं म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं तसं की स्थापत्य, थोडासा ब्रिटिशकालीन इतिहास या संदर्भातला आज म्हणजे आजचं आपलं हे फेसबुक लाईव्ह असणार आहे. तुम्ही ज्यावेळी फोटो जेव्हा एक एक बघाल तेव्हा तुम्हाला कल्पना येईल की मुंबईमध्ये आर्किटेक्चर म्हणजे स्थापत्याच्या दृष्टीने श्रीमंत असं शहर आहे मुंबई. आणि जेव्हा तुम्ही एक एक बिल्डिंग बघायला लागाल तेव्हा त्याचा अंदाज यायला लागेल. आपण सुरू करूया का? हो हो. कसं आहे, मुंबई जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बऱ्याच जणांना नावापासूनच सुरू होतं. कुठलं नाव मुंबईचं मूळ नाव आहे? मुंबई आहे, बॉम्बे आहे, बॉम्बाई आहे. तर खरं तर आपल्या आवडत्या माणसांना आपण बऱ्याच वेगवेगळ्या नावांनी हाक मारत असतो. अर्थात आता जे शासकीय ऑफिशियल नाव आहे मुंबईचं ते मुंबईच आहे. पण मुंबई, बॉम्बाई, बॉम्बाया अशी बरेच पोर्तुगीज, ब्रिटिश व्हर्जन या मुंबईच्या नावामागे होती. आणि हल्ली आम्ही बऱ्याचदा बिंब राजा जो अल्लाउद्दीन खिलजी आणि हा आपला सगळा इतिहास सगळ्यांनाच माहित असेल, तर बिंबाच्यामुळे मुंबईला मुंबई नाव मिळालं असाही एक आता जाणकारांकडनं म्हणजे होरा पुढे येतोय. तर मुंबई सगळ्यांची जिव्हाळ्याची आहे. जेव्हा आपण मुंबईची टूर सुरू करतो तेव्हा साहजिकच आहे आपण गेटवे पासून सुरू करतो आणि आता तुमच्या समोर आहे गेटवे ऑफ इंडिया. हा फोटो खरा सकाळचा फोटो आहे. सूर्योदयाचा वेळचा फोटो आहे. सूर्योदयाच्या वेळी अर्थातच सूर्य गेटवेच्या पाठीमागून उगवतो
अतिशय सुंदर वास्तू आहे ही सगळ्यात शेवटी बांधलेली ब्रिटिशांनी मुंबईमध्ये बांधलेली वास्तू आहे. आणि आम्ही ज्याला म्हणतो हिंदू इस्लामिक स्टाईल ऑफ आर्किटेक्चर आहे. गेटवेचे खूप गमती जमती आहेत. गेटवे बांधलं गेलं ज्या कारणासाठी त्या कारणासाठी ते कधीच वापरलं गेलं नाही. गेटवे बांधलं गेलं किंग जॉर्ज म्हणजे जो पंचम जॉर्ज जो भारतात आला आणि त्याची पत्नी मेरी हिच्या म्हणजे स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडियाचं खरं निर्माण केलं गेलं. पण गंमत अशी होती की ते आले 2 डिसेंबर 1911 ला आणि त्यावेळी गेटवे बांधलं गेलं पाहिजे असा विचार पुढे आला, पण गेटवे बांधलं गेलं नव्हतं किंवा ते बांधलं जाणं शक्यच नव्हतं. आत्ताची जर आपण बिल्डिंग बघितली ही तर आपल्याला लक्षात येईल त्याला बराच काळ लागला. म्हणजे इतकं सहज एका महिन्यात एका दिवसात केलेलं ते काम नव्हतं. तर 1913 ते 14च्या दरम्यान त्याचं ऍक्च्युअल जे बांधकाम सुरू झालं आणि 4 डिसेंबर 1924 ला आत्ता जे आपल्याला दिसतंय गेटवे त्याचं बांधकाम पूर्ण झालं. त्याचा आर्किटेक्ट म्हणजे स्थापत्यकार होता स्कॉटिश जॉर्ज विटेट. हा माणूस इतका मजेदार होता. हा होता स्कॉटिश, पण याचे वडील आणि हा भारतीय शैलीच्या प्रचंड प्रेमात होते आणि त्याचं ते भरभरून वाहणारं प्रेम मुंबईतल्या 3 बिल्डिंगवर आपल्याला दिसून येतं. एक म्हणजे गेटवे ऑफ इंडिया, दुसरी पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे आताचं छत्रपती शिवाजी वास्तू संग्रहालय आणि तिसरी म्हणजे आपली जनरल पोस्ट ऑफिसची बिल्डिंग. तर हा जो जॉर्ज विटेट होता, हा जॉर्ज विटेटला भारतीय स्थापत्याचा फार म्हणजे कौतुक होतं, आवड होती, त्याचा पाठपुरावा करायचा आणि ते पुरेपूर तुम्हाला त्यांच्या ह्या कामात दिसतंय. सुंदर मिनरेट्स आहेत जे इस्लामिक शैलीतले आहेत. जे आर्चेस आहेत जे ते सुद्धा इस्लामिक शैलीतले आहेत, पण त्यावरची सुंदर वेलबुट्टी आणि फुलं जी आहेत ती हिंदू देवळांपासून म्हणजे इन्स्पायर्ड झालेली आहे. तर हे खूप सुंदर एक संगम आहे हिंदू इस्लामिक आर्किटेक्चरचा गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडिया किंग जॉर्ज 5th आणि क्वीन मेरीसाठी जरी बांधलं गेलं होतं तरी त्यांच्या येण्याला मी मगाशीच म्हटलं जसं की त्यावेळी ते पूर्ण झालं नव्हतं. भारतीयांसाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की सगळ्यात शेवटची तुकडी म्हणजे जी आर्मीची तुकडी आपण म्हणतो सॉमरसेट लाईट इन्फंट्री ही गेटवे ऑफ इंडिया थ्रू इंग्लंडला परतली आणि तो दिवस होता म्हणजे फेब्रुवारीतला 1948 मधला. म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. 1950 ला आपण सार्वभौम झालो. पण जरी ही वास्तू राजासाठी बांधली गेली तरी त्याला ती कधीच वापरता आली नाही, यायला पण नाही आणि जायलाही नाही. मुळात ती ब्रिटिशांनी वापरली ब्रिटिशांसाठी, ती भारताला कायमचं सोडून जाण्यासाठी. त्यामुळे जरी त्यांनी ती बांधली तरी आपल्यासाठी ते एक म्हणजे विजय स्मारक असं मी म्हणते नेहमी की गेटवेला बघितलं की म्हणतो की दॅट इज अ पार्ट ऑफ इंडियन विक्ट्री की आपण कायमचा रामराम केला ब्रिटिशांना आणि ब्रिटिश राजला. तो गेटवे ऑफ इंडिया थ्रू होता. तुम्ही वाचू शकता इथे erected to commemorate the landing in India of their Imperial Majesty King George V and Queen Mary on the 2nd of December 1911. हे रोमन मध्ये लिहिलंय आणि तुम्हाला त्याच्याच खाली त्या वेलबुट्टी दिसतील, ती कमळाची फुलं दिसतील. ही अगदी म्हणजे नेहमी दिसणारी कलाकृती आहे. जर तुम्ही हिंदू देवळं बघितलीत, तुम्ही जर कर्नाटकातली देवळं बघितलीत, दक्षिण भारतातली बघितलीत, महाराष्ट्रातल्या काही गुंफा बघितल्यात तर तुम्हाला कमळाची फुलं जिकडे तिकडे दिसतील. कमळ हे म्हणजे क्रिएशनचं एक प्रतीक आहे, क्रिएटिव्हिटी दाखवतं आणि जिथे जिथे तुम्हाला भारतीय शैली दिसेल तिथे तिथे तुम्हाला यू विल गेट टू सी द लोटस फ्लावर. सो हे डेफिनेटली इट इज इट्स लाईक अन अमालगमेशन ऑफ हिंदू इस्लामिक स्टाईल ऑफ डेकोर. आपल्या सगळ्यांचं आवडतं ताज. गंमत अशी आहे, ताज हे पंचतारांकित हॉटेल आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिथे तुम्हाला 2 बिल्डिंग दिसत आहेत. एक आहे ती लाल घुमट असलेली आणि दुसरी आहे एक टॉवर आहे. तो सुद्धा ताज हॉटेलचाच भाग आहे जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ताज जी लाल घुमटाची बिल्डिंग आहे दॅट इज कॉल्ड ताज
महाल पॅलेस आणि द अदर वन इज कॉल्ड ताज टॉवर. ताजमहाल पॅलेस हा 1903 ला बांधला गेला आणि त्याचा जो आर्किटेक्ट होता तो विल्यम चेंबर होता. आता विल्यम चेंबर भारतात म्हणजे एवढा विशेष आलेला नाहीये. त्यावेळी आपल्याकडे सीताराम खंडेराव वैद्य हे एक इंजिनियर होते. अर्थातच ते महाराष्ट्रातले होते, मुंबईचे होते. त्यांच्या निगराणीखाली ह्या ताजमहाल पॅलेसची पूर्ण बांधणी झाली. बऱ्याचदा असं म्हटलं जातं, की अ, ताज बांधून झाल्यानंतर चुकीचं बांधलं गेलंय असं समजून त्या आर्किटेक्टनी काही इंजिनियरनी उडी मारून जीव दिला वगैरे. म्हणजे ही फक्त एक ऐकीव कथा आहे. असं काही नव्हतं. ताजची जी बाजू समुद्राकडे दिसते, ती खरोखरीच ताजची पाठची बाजू आहे. म्हणजे मी लाल घुमट असलेल्या बिल्डिंग बद्दल बोलतेय. आणि मुख्य जी बिल्डिंग आहे ताजची, म्हणजे जो मुख्य म्हणजे दरवाजा होता, तो खरं तर पाठच्या बाजूला आहे. बरं ते तसं का? कारण त्यावेळी 1903 आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये आपल्याकडे बग्गीज होत्या. खूप घोडागाड्या चालायच्या आणि त्यावेळी ते सगळे उच्चभ्रू वर्गातली लोकं जी होती, ती त्या बग्गीमध्ये बसून येत असत. त्यामुळे ते येताना असं पाठीमागे ही जी आज टॉवर विंग तुम्हाला दिसते ती नव्हती. त्यामुळे मोठा रस्ता होता तिथे असा आणि तिथून ते येत असत आणि बग्गीतनं मागे उतरून मुख्य दाराने प्रवेश करून हॉटेलच्या आतमध्ये जात असत. पण 70च्या दशकात आपल्याकडे म्हणजे खूप गाड्या आल्या होत्या, बगींचा वावर कमी झाला आणि आपोआपच जो पुढचा दरवाजा होता, तिथे ॲक्चुअली स्विमिंग टँक बांधला गेला. त्यामुळे त्या भागाचा वापर हा खाजगीसाठी झाला आणि मुख्य दरवाजा हा आत्ताची मागची म्हणजे जी समुद्राकडची बाजू आहे, तिकडच्या बाजूने उघडला गेला. त्यामुळे ताज पॅलेस अभिमानाची गोष्ट आहे, की आपल्या भारतीयांसाठी आपल्याकडे खूप पंचतारांकित हॉटेल्स आहेत. पण ताज हे ब्रिटिशांच्या काळात उभारलेलं जमशेदजी जीजीबॉई टाटांनी 1903 साली बांधलेलं पहिलं पंचतारांकित हॉटेल आहे भारतातलं. म्हणून आजही त्याचा अभिमान तितकाच आहे आणि महत्वही तितकंच आहे. पॅलेस विंग ही जी मी आता तुम्हाला बोलले, ही जी लाल घुमट असलेली आहे, त्याच्या बाजूचा जो टॉवर विंग आहे, तो 70च्या दशकात बांधला गेला. तुम्हाला माहीत असावं कदाचित. या दोन्हीची लॉबी तो दोन्हीमध्ये जायला एक लॉबी आहे. अर्थातच आता पॅलेस विंगचा वापर जास्त करून परदेशी पर्यटकांसाठी होतो. ज्यांना पूर्वी हे 26-11 व्हायच्या आधी अतिशय सुंदर फर्निचर होतं. त्यांच्याकडे खूप जुने कलेक्शन होतं, जे दुर्दैवाने त्याच्यात नष्ट झालं. पण अजूनही तिथे फार इतिहासाचं जतन केलेलं दिसून येतं. प्रत्येक मजल्यावर सुंदर लाकडी कोरीव काम आहे. त्यातल्या ज्या खोल्या आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा जी भारतातली, परदेशातली लोकं राहून गेली आहेत, त्यांनी या हॉटेलला काही आठवणी म्हणून भेटी दिल्या आहेत. त्यांचं जतन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर वास्तू आहे ही. कोणालाही जाता येतं खरं तर. आपण जात नाही. पण हे कदाचित एकमेव हॉटेल आहे जिथे बाहेर लिहिलेलं नाही. एंट्री इज रिस्ट्रिक्टेड टू द परमिशन. कारण हे सगळ्यांसाठी ओपन आहे. ही मागची बाजू आता मी तुम्हाला सांगत होते. हा जो स्विमिंग पूल दिसतोय, हा 70च्या दशकात इथे बांधला गेला आणि त्या स्विमिंग पूलच्या वरती तुम्हाला एक ब्राउन एक मजला दिसेल. तर त्याच्या खाली जे तुम्हाला कॉलम्स दिसतायत, तिथे त्या बग्गी येत असत. अतिशय सुंदर म्हणजे फोटो आहेत जुने तिथे आतमध्ये लावलेले. त्याच्यात दिसून येतं आपल्याला. बग्गींचा वापर कमी झाला कारण 4 चाकींची फॅशन आली. प्रत्येकाला आपल्याकडे गाडी असावी वाटायला लागलं आणि गाडी ही मुख्य रस्त्यावरनच येणार. त्यामुळे तो मागचा जो भाग होता हॉटेलचा, ती पुढची बाजू झाली आणि ही जी पुढची बाजू होती, ती कायमस्वरूपी फक्त खाजगी वापरासाठी हॉटेलच्या व्यवस्थापनाने राखून ठेवली. जो सगळ्यात वरची म्हणजे बाजू आहे ती हॉटेलची, ती प्रेसिडेन्शियल स्वीट आहे. आता आपण इथे वॉटसन हॉटेलला आलोय. अरे वाह! वॉटसन हॉटेल जेव्हा आपण ताजबद्दल बोलतो, तेव्हा वॉटसन हॉटेलचा उल्लेख येणं अपरिहार्य असतो आणि मुद्दामून सांगावसं वाटतं. मी ताज मगाशीच म्हटलं तुम्हाला, की अभिमानाची गोष्ट इतक्या करता आहे, की वॉटसन हॉटेल ज्यावेळी बांधलं गेलं, वॉटसनचा काळ होता 1867 चा. त्या काळात लिहिलं गेलंय स्पष्ट अर्थाने, की ओपन फॉर व्हाईट्स ओन्ली.
इंडियन्स अँड डॉग्स नॉट अलाउड इन. म्हणजे ही बिल्डिंग बघितल्यानंतर आपल्याला प्रचंड राग येतो. पण आज जेव्हा या बिल्डिंगकडे मी बघते, तेव्हा मला फार आनंदही होतो. कारण या बिल्डिंगमुळे ताज जन्माला आलं, ताजमहाल पॅलेस. आणि आज या बिल्डिंगची दुर्दशा आहे खरं तर. परंतु एक काळ असा होता, की वॉटसन हॉटेल ही भारतातली पहिली बिल्डिंग आहे, जी कास्ट आयर्न टेक्निकनी बांधली गेलेली आहे. आणि एकूण एक पार्ट याचा इंग्लंडमध्ये फॅब्रिकेट केला, म्हणजे तो तिथे तयार केला. आणि जो म्हणजे त्याचा जो मालक होता वॉटसन, त्याची अशी इच्छा होती, की माझं माझं जे म्हणजे हॉटेल असेल किंवा जी माझी ही वास्तू असेल, ही जगातली सर्वोत्कृष्ट वास्तू असावी हॉटेलच्या दृष्टीने किंवा म्हणजे तिथे असलेल्या शोरूमच्या दृष्टीने. त्यामुळे एकूण एक भाग त्या हॉटेलचा हा इंग्लंडमधून आयात केला गेला होता. तशी ही 5 मजली इमारत दिसते. आणि खालच्या मजल्यावर आता तुम्ही बघाल, की आता जर तुम्ही ह्या हॉटेलला बघितलं, जुने जर फोटो बघितलेत तर तुम्हाला फरक स्पष्ट दिसेल, की हा मागचा फोटो तुम्ही जो बघताय, वॉटसन हॉटेल बघता बघता जुनी मुंबई आपल्याला खूप म्हणजे दिसते. मागे एकमेव इमारत तुम्हाला दिसतेय, ती आहे आत्ताच स्टेट पोलीस हेडक्वार्टर, ज्याला आम्ही पूर्वीचं सेलर्स हॉस्टेल म्हणायचो किंवा सेलर्स होम म्हणायचो. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सेलर्स हॉस्टेलवर अत्यंत सुंदर शिल्पाकृती आहे. आणि ती शिल्पाकृतीचा जनक किंवा आर्किटेक्ट हा लॉकवूड किपलिंग होता. मी जेव्हा तुम्हाला मध्ये मध्ये या बिल्डिंग बद्दल सांगेन, तेव्हा लॉकवूड किपलिंग बद्दल जरूर सांगणार आहे. कारण मुंबईच्या स्थापत्य म्हणजे म्हणतात ना, की इतिहासात लॉकवूड किपलिंगचं अनन्यसाधारण महत्व आहे. आणि त्यावेळचे भारतीय अर्थात ब्रिटिश किंवा परदेशातनं आलेले जे विद्यार्थी होते, त्यांच्यावर त्याचा संपूर्ण प्रभाव होता. आणि अर्थात तो राजघराण्याचा लाडका स्थापत्यकारही होता. मागे तुम्हाला जो मोकळा भाग दिसतोय वॉटसनच्या, आता तिथे आर्मी नेव्ही बिल्डिंग आहे, ससून लायब्ररी आहे, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, रिगल सर्कल ज्याला श्यामाप्रसाद मुखर्जी चौक म्हणतो, रिगल सिनेमा, कोलाबा कॉजवे जिथे सुरू होतो, त्या सगळ्या बिल्डिंग आहेत. पण हा काळ आहे 1800 शतकातला, म्हणजे 1900 पूर्वार्ध शतक. आणि त्यामुळे तुम्हाला ह्या दुसऱ्या कुठल्याच बिल्डिंग दिसत नाहीयेत. खूप दूरवर जर बघितलं तर तुम्हाला 2 बेटं दिसतायत. ती मुंबईची खंदेरी, उंदेरी बेटं आहेत, जिथे फार म्हणजे जुनी वस्ती आहे कोळी आगरी लोकांची. आणि तिथे अतिशय सुंदर दीपस्तंभ सुद्धा आहे. वॉटसन हॉटेल खूप कारणांसाठी स्पेशल होता. जॉन वॉटसन, हे बघा, हा समोरचा भाग झाला वॉटसन हॉटेलच्या. तुम्हाला ट्रामचा ट्रॅक पण दिसेल. आणि अगदी टोकाला जर बघितलं तर जिथे आताच फ्लोरा फाउंटेन म्हणजे हुतात्मा चौक आहे, जिथे ॲरो दिसते तिथे बघा. तिथे ते फ्लोरा फाउंटेनचं म्हणजे कन्स्ट्रक्शन झालं होतं, तिथे बांधकाम झालं होतं. आणि त्या काळात 1960च्या आधी ट्राम चालत होत्या अगदी रीतसर. तर ट्रामचे ट्रॅक पण दिसतात तुम्हाला. मी 2003-4 ला काम सुरू केलं. त्या काळात सुद्धा जेव्हा रस्त्यांची बांधकाम चालू होती, आम्हाला बऱ्याचदा त्या ट्रॅमचे ट्रॅक दिसायचे. आता अर्थात नष्ट झाले सगळे. कारण काही काही ठिकाणी अजूनही दिसतात, पण बरेच त्या बांधकामाच्या खाली गाडून गेले. हे जे ट्रॅमचे ट्रॅक दिसतात तुम्हाला. वॉटसन हॉटेल बद्दल अजून एक गोष्ट सांगायची अशी, की ती बिल्डिंग जरी मुंबईमध्ये बांधली गेली होती, भारतात जरी बांधली गेली होती, आता ही अशी दिसते. आणि हे आता बऱ्याचशा गॅलरीज बंद झाल्यात. पण या गॅलरींचं असं वैशिष्ट्य आहे, की ही आर्ट डेको स्टाईलची बिल्डिंग आहे. आणि त्या काळात अर्थातच मुंबईमध्ये एवढ्या बिल्डिंग नव्हत्या. आत्तासारखे एअर कंडिशन्स नव्हते. पण समुद्रावरनं येणारी हवा म्हणजे सतत खेळती हवा असली पाहिजे याच्याकरता प्रत्येक मजल्यावर असलेल्या प्रत्येक खोलीला गॅलरी होती. आणि तुम्हाला त्याचे म्हणजे ते म्हणतात तशा खाणाखुणा दिसतीलच जरूर. तुम्ही जर कधी या भागात गेलात तर मुद्दामून जाऊन ही बिल्डिंग बघा. बरोबर फॅब इंडियाच्या समोर ही बिल्डिंग दिसते. आणि जर तुम्ही पहिला मजला बघितलात, दुसरा मजला बघितलात, तर जॉन वॉटसन जो बिझनेसमॅन होता, त्याच्या नावाची आद्याक्षरं डब्ल्यू अशी त्याच्यावर कोरली गेली आहेत. आणि ह्या माणसाला प्रचंड म्हणजे
तुम्हाला आणखीन एक गंमत सांगायची मला या बिल्डिंग बद्दल. मार्क ट्वेन म्हणजे जो प्रसिद्ध अमेरिकन लेखक होता. तर म्हणजे त्याचा कायम इथे वावर होता. दुसरी गोष्ट आणि भारताशी संबंधित व्यक्ती म्हणजे बॅरिस्टर जिना हे पॉकेट मनी जमवायला इथे पूल खेळायला येत असत. तिसरी आणि आपल्या सगळ्यांची आवडती गोष्ट म्हणजे दादासाहेब फाळके ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी निर्माण केली 1913 साली. त्याच्या 16-17 वर्ष आधी लुमिया ब्रदर्स म्हणून स्विस फ्रेंच दोघं भाऊ होते आणि ते 30 ते 35 मिनिटांची 30, 35, 45 मिनिटांची डॉक्युमेंटरी करायचे आणि ते दाखवायचे तिथे. आणि ते बघून कुठेतरी दादासाहेब फाळक्यांना असं खूप एक स्फुरण आलं आणि त्यांना असं वाटलं, की हे जर परदेशी लोकं करू शकतात, तर आपण का नको? त्यामुळे वॉटसन हॉटेल हे भारतीयांसाठी कधी ओपन नव्हतं. पण त्या बिल्डिंगमुळे आज भारतीय चित्रपटसृष्टी जन्माला आली आहे. हा खूप म्हणजे मोठा भाग आहे मला असं वाटतं आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा. दुसरं असं, की आता आपण इथे येतोय. ही सुंदर बिल्डिंग आहे. पुन्हा एक अतिउत्तम नमुना जॉर्ज विटेटच्या म्हणजे स्थापत्य शैलीचा. हिंदू इस्लामिक जेव्हा आम्ही म्हणतो, तुम्हाला समोरच कळेल की का असं म्हटलं जातं. तुम्ही जर त्याचा घुमट बघितलात, तर तो मशिदीसारखा आहे. त्याचे मिनारेट्स आहेत, जे मिनारे म्हणतो आपण, ते मिनारेट्स आहेत. विजापूर शैलीची ही खरं तर कॉपी आहे. आपला जो विजापूरचा गोल गुंबज आहे, 1922 साली प्रिन्स ऑफ वेल्स म्हणजे जोच किंग जेव्हा भारतात आला आणि त्याच्या म्हणजे त्याच्या येण्यामुळे त्याला सगळी ठिकाणी पायघड्या घातल्या गेल्या आणि त्याच्याच हाताने या बिल्डिंगचा पाया रचला गेला होता. अर्थात पहिल्या महायुद्धाच्या वेळी ही बिल्डिंग बांधून तयार होती. परंतु म्युझियम म्हणून सुरू झाली नव्हती. म्हणून या बिल्डिंगचा वापर मिलिटरी हॉस्पिटल म्हणून केला गेला आणि अखेर 1922 10 जानेवारी ला हे संपूर्णपणे म्युझियम म्हणून सगळ्या आम जनतेसाठी खुली केली गेली. पूर्वीचं नाव होतं प्रिन्स ऑफ वेल्स. आता आपण म्हणतो छत्र. पुढे हा सगळ्यांचा आवडता काळा घोडा आणि आता आपण त्याला निश्चितच काळा घोडा म्हणू शकतो. पण पूर्वी इथे एक सुंदर पुतळा होता जो आता राणीच्या बागेत आहे. बरेचसे ब्रिटिशकालीन पुतळे राणीच्या बागेत आहेत. खूप सुंदर आहेत ते पुतळे. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याची कल्पकता बघाल त्या आर्टिस्टची काम करताना, कोरीव काम करताना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते किती कठीण काम होतं. तर म्हणजे एडवर्ड द सेव्हन्थ हा ह्याचा खूप सुंदर पुतळा होता. काळ्या घोड्यावर असा माउंटेड असलेला. तो अर्थातच भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे सगळे पुतळे प्रमुख जागेवरनं हटवले गेले आणि हा आत्ता दिसतोय तो पुतळा 3 वर्षापूर्वी इथे स्थापन केला. काळा घोडा हे का आवडीचं आहे? काळा घोडा इथे फक्त फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रदर्शन होतं. भारतातले सगळ्या ठिकाणचे कलाकार येतात, आपल्या आवडी म्हणजे आपल्या कलेचा नमुना सादर करतात म्हणूनच नाही. पण हा संपूर्ण भाग तुम्हाला लायब्ररीज, फॅशन स्टुडिओज, रेस्टॉरंट्स, कॅफेज, पब्स, आर्ट गॅलरीज ह्याचं संपूर्ण मिश्रण इथे दिसतं. त्यामुळे हे एक म्हणजे पॉवर पॅक म्हणतात तसं एक एंटरटेनिंग स्पॉट आहे मुंबईचा, ज्याला आपण आता काळा घोडा या नावाने ओळखलं जातो. मला वाटतं पंजाब ग्रिलची हां, बरोबर. पंजाब ग्रिल हे आता नवीन रेस्टॉरंट आहे, गेले 1-1.5 वर्ष इथे आहे. पंजाब ग्रिलच्या आधी इथे पूर्वी फार एक म्हणतात तशी अशी हृद्य आठवण आहे आपल्या सगळ्यांसाठी. आपले सगळ्यांचे लाडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की ते किती उच्च विद्या विभूषित होते आणि त्यांना वाचन करायला फार आवडायचं. तर पंजाब ग्रिलच्या आधी इथे एक रेस्टॉरंट होतं. तर त्यांनी ती एक जागा जिथे बाबासाहेब नेहमी येऊन बसत असत, पुस्तकाचं वाचन करत असत, जेवणाचा आस्वाद घेत असत, ती तिथे राखून ठेवली आहे. त्यांना फार आनंद होतो, की येणाऱ्यांना भारताचा एवढी मोठी व्यक्ती, भारताचा एक इतिहासकार म्हणजे इथे येऊन बसत होता. तर कधी गेलात तर जरूर बघा. ते कोणालाही आतमध्ये जाऊन देतात. तुम्ही बघू शकता ते.
अजून एक आपली आवडती बिल्डिंग मुंबई युनिव्हर्सिटी. अर्थातच हे मुंबई युनिव्हर्सिटीचा क्लॉक टॉवर आहे, ज्याला आता आपण सगळेजण राजाबाई क्लॉक टॉवर म्हणून ओळखतो. इथे आपल्याला 2 बिल्डिंग दिसतायत. मी सध्या तरी या 2 बिल्डिंग बद्दल बोलते. एक आहे युनिव्हर्सिटीचा क्लॉक टॉवर, जे आपल्याला समोर दिसतंय आणि त्याच्या पाठीमागे आहे ती मुंबई स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग. या दोघांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे आणि तो आपल्या सगळ्यांना आवडेल असा आहे. कारण त्याचा एका मुंबईच्या व्यापाऱ्याशी खूप घनिष्ठ संबंध आहे त्याच्या नावाशी आणि ते म्हणजे प्रेमचंद रॉयचंद. मुंबईचं स्टॉक मार्केट याची स्थापना प्रेमचंद रॉयचंद यांनी केली. ते कपड्यांचे व्यापारी होते, प्रसिद्ध होते आणि प्रचंड फिलॉन्थॉपिस्ट म्हणजे इतिहास सगळा जपवणूक करणारेच होते. आणि इतक्या म्हणजे खूपच म्हणजे श्रीमंत होते. परंतु आलेल्या हातात म्हणजे पैसा जो आपल्या हातात येतोय त्याचा समाजाला उपयोग करून देणं हा त्यांचा मुख्य विचार कायमच राहिलेला होता. त्यामुळे जेव्हा ब्रिटिश काळामध्ये या बिल्डिंगचं काम सुरू झालं, तेव्हा अख्खी बिल्डिंग हा जो क्लॉक टॉवर आपल्याला सगळ्यांना दिसतोय, तो संपूर्ण बांधायला त्यांनी डोनेशन दिलेलं आहे. आणि तुम्हाला घड्याळ दिसतंय वरती. अतिशय सुंदर आहे हे घड्याळ. या घड्याळाची एक गंमत आहे मला तुम्हाला सांगायचंय. जर मुंबईच्या काळाघोडा परिसरात तुम्ही गेलात, तर तिथे एक डेव्हिड ससून लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीच्या खाली एक दुकान आहे. ल्यून अँड ब्लोकली म्हणजे ते घड्याळांचेच दुकान आहे. तर ते हे जे घड्याळ आहे ते ल्यून अँड ब्लोकली या कंपनीचं घड्याळ त्यांनी म्हणजे त्यांनी निर्माण केलेलं घड्याळ आहे. आणि प्रेमचंद रॉयचंद कथा अशी आहे की त्यांच्या आईला फारसं नीट दिसत नसे आणि ते म्हणजे एकदम कट्टर जैन होत्या. त्यामुळे संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी जेवणं हे त्यांचा एक बांधलेला नियम होता. त्यामुळे ज्यावेळी प्रेमचंद रॉयचंद यांनी देणगी दिली या क्लॉक टॉवर साठी, तर त्यांनी एक म्हणजे त्याचं कारण असं होतं की दर 15 मिनिटांनी जे टोले वाजतात तिथे, तर ते ऐकून आपल्या आईला किती वाजले ते कळतील आणि सूर्यास्ताच्या आधी जेवण तिला सहज शक्य होईल कोणाच्याही मदतीशिवाय. या एका इच्छेखातर आपल्या आईच्या नावाने त्यांनी मोठी देणगी दिली आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांसाठी हा क्लॉक टॉवर राजाबाई क्लॉक टॉवर म्हणून ओळखला जातो. त्याची उंची 280 फूट आहे आणि 25 मजली इमारत आहे खरं तर. या बिल्डिंगची आणखीन एक गंमत अशी की वरपर्यंत जाणारी लिफ्ट आहे इथे, ज्याला आपण उद्वाहन म्हणतो. आणि पूर्वी व्हिजिटर्सना जाता येत असे इथे, पण तुम्हाला माहितीये की आपल्याकडे म्हणजे हे कदाचित सांगणं चांगलं नाहीये, पण फार चांगल्या प्रसिद्ध ठिकाणी बऱ्याच वेळा आत्महत्या केल्यात आणि इथे पण अशाच काही घटना घडल्यामुळे व्हिजिटर्ससाठी ती लिफ्ट कायमची बंद झाली. पण ती अतिशय सुंदर आहे लिफ्ट. जर कधी बघायला मिळाली कोणाच्या ओळखीने तर जरूर बघा. तिथेच त्याच बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर मुंबई युनिव्हर्सिटीची लायब्ररी आहे. मला वाटतं पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसेल ती. हा बघा, ही पुढची बाजू आहे. तुम्हाला एक सुंदर स्पायरल स्टेअरकेस ज्याला आम्ही म्हणतो की पायऱ्या दिसतील. तिथे वरती पायऱ्यांनी सुद्धा जाता येतं. एक डाव्या बाजूला कोपऱ्यात छोट्या असं गोल पिसाच्या मनोऱ्यासारखा एक मनोरा आहे बघा. तर ह्या आतमध्ये पायऱ्या आहेत पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी आणि या बिल्डिंगवर प्रचंड रोमन, इटालियन, फ्रेंच अशा स्थापत्याचा प्रभाव असल्या कारणाने आम्ही असं म्हणतो स्पायरल स्टेअरकेस म्हणजे वळणावळणाने जाणारी वरती पायऱ्यांची वहिवाट अशी सुंदर ही एक स्थापत्याचा नमुना आहे. त्याच्याच बरोबर तुम्ही जर थोडंसं उजवीकडे बघितलं तर तुम्हाला असा एक आर्च दिसेल पांढरा. त्या खिडक्या ज्या आहेत तिथे अतिशय सुंदर स्टेन ग्लासचा वापर केला गेलाय. हे सगळ्या स्टेन ग्लासेस सुद्धा इंग्लंडवरनं आयात केल्या गेल्या होत्या. आता स्टेन ग्लासेस कोणी बनवत नाही. आता प्लास्टिक अक्रालिक शीटवर प्लास्टिकच्या कोटिंग देतात. म्हणजे दुर्दैवाने आता विटी स्टेशनवर पण ज्याला आपण सीएसटीएम म्हणतो आता प्लास्टिकचाच वापर आहे. पण सुदैवाने या बिल्डिंगमध्ये स्टेन ग्लासेस अजूनही शिल्लक आहेत आणि त्याचं खूप जतन केलं गेलंय. आता ही बिल्डिंग सुद्धा हा क्लॉक टॉवर सुद्धा युनेस्कोची प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. मला वाटतं लायब्ररीचा फोटो बघता आला ना.
हे कॉन्व्होकेशन हॉल आहे. माझ्यासाठी मला ही खूप बिल्डिंग आवडते. आपल्या भारतीयांना ज्योतिष, ज्योतिषशास्त्र, राशी या गोष्टी खूप आवडत असतात. तर तुम्ही जर बघाल तर ही 1957 साली म्हणजे पाया खणलेला अशी बिल्डिंग आहे. पण हे जो सर्कल दिसतंय तुम्हाला मोठं, ते सर्कल म्हणजे ॲक्चुअली 12 राशी आहेत. आणि या 12 राशी म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये एरीज टू पायसेस यांच्या सुंदर स्टेन ग्लासेस आहेत. त्यांचे सिम्बॉल्स आहेत ते. आणि जर तुम्ही आतून जर कधी बघायला मिळाली उजेडाच्या वेळी दिवसा उजेडी, तर अत्यंत सुंदर नजाकतीने केलेली कलाकुसर आहे ती. कॉन्व्होकेशन हॉल आता फक्त विद्यार्थ्यांसाठीच वर्षातनं स्नातकाची ज्यावेळी पदवी दिली जाते त्यावेळी उघडा केला जातो. त्यामुळे आपल्यालाही विशेष बघता येत नाही. पण मुंबईच्या काही ज्या हेरिटेज संस्था आहेत, त्या कधी-कधी काही वॉक्स ऑर्गनाइज करतात आणि त्यावेळी जर जमलं तर ते विशेष परवानगी घेऊन या बिल्डिंग्स खुल्या करतात. जर कधी इच्छा असली तर जरूर या बिल्डिंग बघा. कारण आता अशा बिल्डिंग होत नाहीत. हा जो तुम्हाला दगड दिसतो इथे वापरला गेलेला, हा मला खूप अजून आनंद होतो हे सांगताना. हा येलो बसॉल्ट आहे. म्हणजे आपल्या इकडे जो नॅचरल स्टोन आहे, जो अतिशय कठीण आहे, जो ऊन, वारा, पाऊस याचा शतकानुशतकं मारा सहन करून टिकू शकतो, असा हा दगड आहे. आणि म्हणजे सह्याद्रीचा दगड आहे तो अर्थातच. त्यामुळे तो किती टिकाऊ आहे हे सांगणे न लगे. पण दुर्दैवाने असं आहे, की आता आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे, की वाहनं किती असतात या भागामध्ये. दक्षिण मुंबईचा हा भाग फार म्हणजे फारच गडबड गोंधळाचा आहे. त्यामुळे दर 2-2.5 वर्षांनी इथे रेस्टोरेशन करावंच लागतं. नाहीतर गाड्यांमधनं जे धूर येतात, आत्ता या बिल्डिंगमध्ये तुम्हाला स्वच्छ दिसतायत. तिथे मग असे काळे चट्टे दिसू लागतात आणि अ, अ, ते कार्बन असतं एका प्रकारचे धुरामुळे आलेलं ते आवरण असतं, जे स्वच्छ करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय उरत नाही. ही गॅलरी तुम्हाला इथे दिसत असेल आणि इथेही खूप सुंदर म्हणजे पुन्हा तोच आर्किटेक्चरचा एक आपल्याला अ, अनुभव येतो, की आम्ही त्याला म्हणतो रोमन्स्क स्टाईल. आर्ट डेको, गॉथिक असे खूप ब्लेंड आहेत इथे. आणि जिथे-जिथे तुम्ही बघाल ब्रिटिश आर्किटेक्चर, ब्रिटिशांना म्हणजे अर्थातच ब्रिटिशांचं असं आर्किटेक्चर नव्हतं. पण त्यांना रोमन शैलीचं खूप आकर्षण होतं. त्यामुळे जेव्हा भारतात कुठल्याही इमारती उभ्या केल्या, त्यावेळी रोमन शैलीचा प्रचंड प्रभाव दिसतो. म्हणजे तुम्हाला कुठल्यातरी रोमन देवता दिसतील. कधी-कधी त्यांचे पक्षी, प्राणी असे तुम्हाला बऱ्याच गोष्टींमधनं त्याचे नमुने समोर येत राहतील. लायब्ररीचा फोटो हां, हा बघा. ही एक सुंदर अजून एक सुंदर बिल्डिंग आहे. मला फार आवडतो हे जे क्लॉक टॉवर मगाशी आपण बघत होतो. तिथे तुम्हाला पुन्हा डावीकडे स्पायरल स्टेअरकेस दिसेल. जी वळणा-वळणाने जाणारी वरती पायऱ्यांची वाट आहे. या पायऱ्या चढायला गेलो तर आपल्याला बराच वेळ लागतो. लिफ्ट आता काही ठराविक मर्यादेपर्यंतच वापरता येते. वरपर्यंत जात नाही. ही लायब्ररी जी आहे, ही सगळ्या बाजूनी हिला खिडक्या आहेत. म्हणजे आपण आता एक बाजू बघतोय. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारही बाजूनी इथे हवा खेळती राहील याचं नियोजन आहे. वरती तुम्हाला जे सर्कल दिसतायत, ज्या आर्चेसच्या वरती जे दिसतंय त्याला आम्ही रोज विंडो म्हणतो आणि तिथे सुद्धा सुंदर स्टेन ग्लासेसचा वापर केला गेलाय. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी, की आतमध्ये जो रीडिंग हॉल आहे, तिथे अत्यंत सुंदर अशी बर्मा टिकवूड, बर्माचं बघा तुम्हाला दिसेल हे अत बर्मावरनं आलेलं अतिशय सुंदर जे टिकवूडचा वापर केला गेलाय, जे टिकाऊ आहे. याचं महत्व काय आहे? का बर्मा टिकवूड? तर बर्मा टिकवूड हे सहसा खराब होत नाही. आता जर तुम्ही मुंबईची हवा बघितली तर ती किती दमट आहे. आपल्या काल परवा आणलेल्या वस्तू, प्लायवूडच्या वस्तू किंवा प्लायवूडचं फर्निचर किती खराब होतं पटकन ते आपण बघितलंय. तर या वास्तू काही शतकांपूर्वीच्या आहेत आणि तरीही या टिकून आहेत. कारण त्यावेळी वापरला गेलेला जी सामग्री होती, ती अस्सल होती आणि त्याच्यात काही मिलावट नव्हती. त्यामुळे ती अजूनही टिकून आहे. इथे तुम्हाला बाटले फ्रेयरचा एक पुतळा दिसेल, अर्धपुतळा. जो आता या फोटोत नीटसा दिसत नाहीये, पण इथे आहे.
आणि बार्टले फेअरला मुंबई मधलं म्हणजे मुंबई निर्माण केली गेली, जी ब्रिटिशकालीन मुंबई जी निर्माण केली, त्याचा जनकही म्हटलं जातं. कारण तो गव्हर्नर होता आणि त्याला मुंबई लंडनची प्रतिकृती बनवायची होती. त्यामुळे जेव्हा आपण हे मुंबईचं स्थापत्य बघतो, तेव्हा त्याच्यात आपल्याला प्रचंड त्याचा प्रभाव दिसून येतो. लंडन नंतर त्याच्या अर्थातच इंग्लंड, त्याच्या आसपासचे जे देश होते, त्याची खूप यांच्यावर एक प्रकारची म्हणजे पगडाच हो म्हटलाय तरी काही हरकत नाही. असं म्हणतात कोर्टाची पायरी चढू नये, पण आपण बऱ्याचदा चढतो. आणि जेव्हा या विशेषतः हायकोर्टच्या बिल्डिंगच्या पुढे येतो आपण, तुम्हाला भारताचा झेंडा दिसेल आता. फार अभिमानाची गोष्ट वाटते जेव्हा आपण हा बघतो. तुम्हाला हे 2 मिनरेट्स दिसतायत का पुढे? ह्याच्यावर ना गमतीचे पुतळे आहेत. एक हा जो दिसतोय हा आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आणि दुसरीकडे आहे हा स्टॅच्यू ऑफ जस्टिस आहे. गंमत अशी आहे, की जो तुम्ही आता जो एरो दाखवताय तो आहे स्टॅच्यू ऑफ जस्टिस. तिथे न्यायदेवतेचा पुतळा आहे आणि हातात तराजू आहे. आणि ही न्यायदेवता तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे, हे कितीही खरं असलं, तरी ती ती मूर्ती जी आहे ती स्त्रीची दाखवली आहे. म्हणजे ज्यावेळी न्यायदानाचं काम येतं आणि ते स्त्रीच्या हातात असतं, जरी तिचे डोळे बांधले गेलेले असतात, तरी ती चूक करत नाही. असा एक कुठेतरी तो म्हणजे म्हणतात तसा मेसेज द्यायचा आहे त्यांना. आणि जेव्हा तुम्ही डावीकडची ती कॅनपी बघता, जो टोक बघता, तिथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणजे जस्टिस अँड लिबर्टी गो हँड इन हँड. जस्टिस इज नथिंग विदाउट लिबर्टी, लिबर्टी इज नथिंग विदाउट जस्टिस. सो हे 2 सुंदर पुतळे आहेत. कधी तुम्ही या भागात गेलात, लवकरच जावं अशी माझी तुम्हाला म्हणजे शुभेच्छा आहे. आणि त्यावेळी मुद्दामून ह्या भागात समोर जा. वर बघा, खूप ऊन असेल तर हळू बघा, कारण डोळ्यावर डायरेक्ट ऊन येतं आणि इथे तुम्हाला हे 2 पुतळे दिसतील. आपल्या कोर्टमध्ये आपलं जे पॅनल म्हणतो आपण, ते जवळ-जवळ 94 जजेस आहेत आपल्याकडे. त्यापैकी 70 जे काय 70 ते 71 जजेस आहेत ते पर्मनंट एम्प्लॉयी आहेत आणि जे 23 आहेत ते केसेसच्या नुसार कमी जास्त होतात. आणि सांगायला मुंबईकरांना खरंच हा अभिमान वाटेल, की आत्तापर्यंत आपल्या म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते आत्तापर्यंत या म्हणजे हायकोर्ट मधले जजेस, सुप्रीम कोर्ट मधल्या 8 असे जजेस होते जे सुप्रीम कोर्ट मधल्या बऱ्याचशा महत्वाच्या दाव्यांमध्ये गेले होते. आणखीन एक मराठी मनाला अभिमान वाटणारी गोष्ट हायकोर्टची अशी आहे, की टिळकांवर जे जे खटले चालवले गेले, ते या हायकोर्टवर आणि ब्रिटिशांचं डोकं ठिकावणार आहे का? असं सांगणारे टिळक सुद्धा याच हायकोर्टमधनं त्यांना ललकारत होते. तुम्ही जर वर बघत असाल, तर कौलारू तुम्हाला म्हणजे त्याचं शेड दिसेल. पूर्वी ही सगळी कौलं उतरवत असत, स्वच्छ करून पुन्हा ती रचली जात असत. पण आता नवीन तंत्रज्ञान इतकं सुंदर आहे, की काही अॅल्युमिनियम फॉइल वापरतात आणि आपण पावसाळ्यात कसं प्लास्टिकनी कव्हर करतो, तसं न करता त्या अॅल्युमिनियम फॉइलनी कव्हर केल्या जातात ती कौलं आणि केमिकल प्रोसेसनी ती स्वच्छ केली जातात. तुम्हाला कळेल ती काही काळसर दिसतात. हे काळसर म्हणजे ती घाण नाही झाले, ती फक्त ते जे कार्बन जे एक तयार झालंय त्याच्यामुळे तयार झालेली म्हणजे म्हणतात तशी अ, हे आपण आता ऍक्च्युली ससून लायब्ररीच्या आतला फोटो बघतोय हा. ही ससून लायब्ररी आहे. 1847 बांधलेली ससून लायब्ररी आहे. आणि मला फार आवडते ही बिल्डिंग कारण
बिल्डिंग आहे. पहिला मजला जर तुम्ही बघितलात तर ती तिथे ज्यांना मोकळ्या हवेत बसायचंय, वाचन करायला, पेपर वाचायला विशेषतः त्यांना तिथे बसता येतं. आणि तुम्ही तो हिंदुस्थानी म्हणून एक मला वाटतं कमल हसनचा पिक्चर आला होता. त्याच्यात एक विशिष्ट खुर्ची दाखवली आहे, ज्याला आराम खुर्च्या पूर्वी वापरण्यात येत असत. तशा त्या खुर्च्या इथे आहेत. अर्थातच मेंबरसाठी आहे हा भाग. पण तुम्ही नुसती बघायची असेल तर बिल्डिंग आतमधून बघू शकता. इथे जिथे पहिला त्रिकोण दिसतोय तुम्हाला मुख्य दरवाजावर, तिथे अर्ध पुतळा आहे डेव्हिड ससूनचा. ससूनचं भारताशी नातं फार जिव्हाळ्याचं होतं. ससून आणि टाटा ह्या दोन्ही कुटुंबांचं जी ऊर्जित अवस्था त्या दोघांना आली, ही अफूच्या धंद्यातनं आली. अर्थातच ससून आणि टाटांनी अफूच्या धंद्यात कितीही पैसे कमवले, तरी त्यांनी ते धंदे एका विशिष्ट काळानंतर बंद केले. भारताच्या समृद्धीचा मार्ग कष्टाने आणि व्यापार उद्यमानेच सुरू होईल, हे लक्षात घेऊन त्यांनी त्यांचा जो कमवलेला पैसा हा भारतामध्येच गुंतवला. आणि त्याच्यानंतर आपल्याला दिसून येतं की ससून लायब्ररी, तिथे असलेली 2 सिनेगॉग, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, फ्लोरा फाउंटन, हे सगळा याला पैसा हा ससूननी डोनेट केलेला आहे. अर्थात ससूनची फॅमिली नंतर लंडनला आणि तिथून पुढे काही दक्षिण अमेरिका आणि अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले. पण ससूनच्या या काही आठवणी आहेत, त्या फार खरंच रंजक आहेत. भारताच्या इतिहासाशी जोडलेल्या, विशेषतः मुंबईच्या इतिहासाशी जोडलेल्या. हे बघा, हेच ते फ्लोरा फाउंटन. फ्लोरा फाउंटन, आता आपण फ्लोरा फाउंटन म्हणतोय, बघतोय म्हणून मी फ्लोरा फाउंटन असा उल्लेख करते, हुतात्मा चौक असा नाही करत आहे. कारण या फाउंटनचं नाव फ्लोरा फाउंटन आहे. आणि मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की ब्रिटिश हे अतिशय पाईक होते रोमन साम्राज्यामध्ये जे तयार झालेल्या स्थापत्याचे. त्यामुळे त्यांनी जिथे जिथे इमारती बांधल्या त्याच्यावर त्यांचा प्रचंड प्रभाव होता. आता हे जे फाउंटन आपण बघतो, हे जे कारंजा आपण बघतो, इथे सुंदर कलाकृती आहेत, स्त्रियांच्या खूप सुंदर शिल्पाकृती आहेत. ह्याला आम्ही इंग्रजीमध्ये पोर्टलँड मार्बल म्हणतो. पोर्टलँड मार्बल म्हणजे जो लोकली ऑप्टन असतो, जो स्थानिक वखारीतनं मिळालेला जो मार्बल आहे तो वापरला गेलाय. दुर्दैवाने ह्याच्यावर बरेच अत्याचार झालेत. याला काही वेळा रंगवण्यात आलं, काही वेळा तसाच तो पडीक राहिला. त्यामुळे आता अर्थात आता नूतनीकरण झालंय त्याचं आणि तो परिसर अतिशय सुंदर आहे, जो आता अर्थातच हुतात्मा चौक या नावाने ओळखला जातो. ब्रिटिशांनी जेव्हा हा भाग जेव्हा बांधायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना प्रति लंडन किंवा लंडनची प्रतिकृती असावा हा भाग, असं वाटत होतं. म्हणून बऱ्याचदा जेव्हा ब्रिटिश टुरिस्ट येतात मुंबई बघायला, तर त्यांना तुम्ही असं सांगितलं की दिस इज पिकॅडली सर्कस ऑफ इंडिया, तर ते हसतात. कारण त्यांना ते पटतं. कारण लंडन मधला पिकॅडली सर्कसशी हा बराच मिळता जुळता भाग आहे. फक्त फरक एवढाच आहे की आपलं हवामान आणि आपली लोकसंख्या लंडनच्या हवामानाला आणि लोकसंख्येला मिळती जुळती नाहीये. पुढे कुठली स्लाइड दाखवतो? आता आपण ग्रँड हॉटेल, जो हा बॅलार्ड इस्टेट, बॅलार्ड पियर जो प्रकार आहे, बॅलार्ड पियरला जायच्या आधी बॅलार्ड इस्टेट लागतं आणि इथे प्रचंड प्रमाणात विक्टोरियन गॉथिक शैलीची इमारती आहेत, ज्या अर्थात आता भारतीय मोठमोठ्या कंपन्या आहेत, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स, त्याच्यानंतर टाटा, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल, विदेश टपाल, ह्या सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या विभागात ते आता विभागल्या गेल्यात या बिल्डिंग. अजूनही जर तुम्हाला कधी आवड असेल तर मुद्दामून रविवारी जा इथे. रविवारी एवढ्या करता की गर्दी कमी असते. सुंदर नमुने आहेत हे. आणि आता वारसा जतन करणं याच्यावर थोडेसे आपण गंभीर होत चालल्यामुळे काही ठिकाणी ह्याचं खूप सुंदर नूतनीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. ग्रँड हॉटेल हे ताजच्या आधी बांधलेलं हॉटेल आहे आणि हे ताजपेक्षा जुनं हॉटेल आहे, जिथे त्या काळातले श्रीमंत लोक उतरत असत. अतिशय सुंदर बिल्डिंग आहे. कधी जमलं तर इथे मुद्दामून कॉफी प्यायला जा. आणि तुम्हाला
वर्णनात्मक म्हणजे पद्धतीने मी सांगू शकेन, पण जो अनुभव आहे तिथे गेल्यानंतरचा, तुम्हाला भारतात आहोत किंवा मुंबईत कुठल्यातरी आपण बिल्डिंगमध्ये बसून चहा पितोय किंवा कॉफी घेतोय असं वाटणार नाही. तुम्हाला कुठेतरी लंडनच्याच भागात आपण फिरतोय असं वाटेल. हा एक म्हणजे हे मेमोरियल आहे. दुसऱ्या महायुद्धात मुंबईचं कॉन्ट्रिब्युशन म्हणण्यापेक्षा मुंबईचं जे बंदर होतं, हे ब्रिटिशांनी त्यांच्या वापरासाठी म्हणजे त्याचा खूप वापर केला पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात. आणि त्यावेळी जे युद्धात सहभागी झाले आणि शहीदही झाले, त्या सगळ्या त्या काळच्या त्यांच्या म्हणजे वीरांना समर्पित केलेलं हे स्मारक आहे. अगेन त्याचा वरचा भाग कास्ट आयर्न आहे आणि खाली बसॉल्टचाच वापर आहे. ब्रिटिशांना सिंह या प्राण्याविषयी फारच म्हणजे आत्मीयता आहे. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांनी बांधलेलं बिल्डिंग बघाल, तेव्हा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी सिंह म्हणजे एक प्राणी म्हणून त्या सगळ्या बिल्डिंगवर दिसेलच. हा बालाड इस्टेटचाच भाग आहे आणि हे जेव्हा तुम्ही ग्रीन गेट म्हणजे आता अर्थातच मुंबईमध्ये क्रूज सुरू झाल्यात. तर जेव्हा तुम्ही क्रूज टर्मिनलला जाता, ग्रीन गेट म्हणून इंदिरा डॉकच्या दिशेने, तेव्हा दुसऱ्याच डाव्या हाताला हे तुम्हाला मॉन्युमेंट दिसते. अतिशय सुंदर आहे. कधी थांबून वाचता आलं तर जरूर वाचा याच्याबद्दल. दुसऱ्या महायुद्धात मुंबई बंदराचा कसा वापर केला गेला आणि मुंबई बंदरामुळे बऱ्याचशा प्रमाणात ब्रिटिशांना विजय कसा मिळवता आला, त्याचं हे आता म्हणता येईल असं जिती जागती निशाणी आहे. आपली सगळ्यांची जीवनरेखा Victoria Terminus. That was the name this building we had earlier. त्याच्यानंतर या बिल्डिंगची एक खूप मज्जा आहे. याला प्रचंड वेगवेगळी नावं मिळाली. आधी बोरी बंदर, मग विक्टोरिया टर्मिनस, मग छत्रपती शिवाजी टर्मिनस, मग आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अशी बरीच नावं गेल्या 132 वर्षात या बिल्डिंगला मिळालेली आहेत. आणि म्हणतो पण व्हिक्टोरिया राणीने जेव्हा त्याचं गोल्डन जुबली इयर भारतामधलं सेलिब्रेट केलं, तिच्यासाठी तिच्या त्या सन्मानासाठी या रेल्वे स्थानकाचा निर्माण झाला होता. अर्थातच तोपर्यंत ब्रिटिशांचा व्यापार उदीम प्रचंड वाढला होता. मगाशीच तुम्ही बॅलार्ड इस्टेटचा भाग बघितला. बॅलार्ड पियर म्हणजे जिथे शिपिंग चालत होतं, जिथे परदेशात आपल्या भारतातनं माल जात होता, ते बंदर. त्याच्यानंतर तुम्ही येता ते जनरल पोस्ट ऑफिस. त्याच्यानंतर तुम्हाला हे व्हिक्टोरिया टर्मिनस दिसतं, जिथे 18 प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्याच्यापैकी पहिले 7 प्लॅटफॉर्म्स हे लोकल ट्रेनसाठी वापरले जातात. नंतरचे 11 लाँग डिस्टन्स ट्रेनसाठी वापरले जातात. त्याचा आर्किटेक्ट फार इंटरेस्टिंग माणूस होता, ज्याला हे रात्रीचा फोटो आहे हा. अतिशय सुंदर दिसतं हे स्टेशन. मुंबईचं खरंच हृदय म्हणता येईल आपल्याला ह्या स्टेशनला. आणि तुम्हाला सांगायचं वैशिष्ट्य असं आहे, की फेडरिक विल्यम स्टीव्हन्स ज्यांनी ही बिल्डिंग डिझाईन केली, यांनी अजून एक बिल्डिंग जी जगात आयकॉन म्हणून ओळखली जाते, ती म्हणजे सेंट पॅनक्रास स्टेशन इन लंडन. ज्याला जे हॅरी पॉटरचे फॅन आहेत त्यांच्यासाठी फार ते आवडती बिल्डिंग आहे, जिथून तुम्ही पॅरिसला जायला युरो ट्रेन पकडता. तर तो सेम आर्किटेक्ट होता फेडरिक विल्यम स्टीव्हन्स, ज्यांनी या दोन्ही बिल्डिंग डिझाईन केल्या. तुम्हाला मिनरेट्स दिसतायत. बऱ्याचदा असं म्हणतात की हे गॉथिक आहे. हे गॉथिक जरूर आहे, पण याच्यावर हिंदू इस्लामिक स्टाईलचा पण खूप प्रभाव आहे. अर्थातच जरी हे ब्रिटिश होते ज्यांनी म्हणजे त्यावेळी ह्या म्हणतात आयडियाज लेड केल्या किंवा त्याच्या कल्पना कृतीत आणण्याचा प्रयत्न केला, तरी स्थानिक कामगार, स्थानिक स्थापत्यकार, स्थानिक म्हणजे जे इंजिनियर्स होते त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्यामुळे फ्लोरा फाउना हा एक शब्द आम्ही वापरतो. म्हणजे लोक तिथे त्यावेळी उपलब्ध असलेली झाडं, पानं, पक्षी, जनावरं ह्यांचा सढळ वापर केलाय. ज्यावेळी तुम्ही विटी स्टेशन बघता, तुम्हाला मुंगुसापासून इथे याला आम्ही गार्गोइल्स म्हणतो, जिथे आता हा एरो फिरतोय.
तुम्हाला माहितीये की ज्यावेळी आपण हिंदू देवळं बघतो, तेव्हा बऱ्याचदा म्हणजे काही वेळा कामशिल्प दिसतात, काही वेळा तुम्हाला राक्षसी प्रतिमा दिसतात देवळाच्या बाहेर. तर त्याचं कारण असतं, की ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आणि आत जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा तुमचं हृदय पूर्णपणे डिटॅच झालेलं असतं. तसं त्या सिमिलर थॉटनी जेव्हा तुम्ही हे गॉथिक म्हणजे गार्गोइल्स बघता, तर गार्गोइल्सचा मुख्य उद्देश असा असतो, की जर कोणी वाकड्या नजरेने किंवा म्हणजे वैषयिक इच्छेने जर या बिल्डिंगकडे बघितलं, तर त्याची वाकडी नजर रोखण्याचं काम ही गार्गोइल्स करतात. आणि याच्यावर नॉत्रडॅमसचा पण खूप प्रभाव आहे त्या आर्किटेक्टवर. जो फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स जो होता, त्यांनी संपूर्ण ते विचारात घेऊनच ते बांधकाम केलेलं आहे. वरती स्टॅच्यू ऑफ प्रोग्रेस आहे आणि तिच्या हातात चक्र आहे. अ, जीवनरेखा, जीवनचक्र हे अनाहूत चालूच असतं. ते कधीच थांबत नाही. आत्ता आपलं जरी आयुष्य थांबलंय गेले 4 महिने, तरी ते कायमस्वरूपी थांबणार नाहीयेत. अ, भारतीयच नाही, तर आपल्याला वेगवेगळ्या देवतांचे आशीर्वाद या शहराला लाभलेत. आपलं शहर नक्की या संकटातनं बाहेर पडेल. तुम्हाला दिसत असेल हा घुमट आहे जो, हा भाग जो आहे, तो आता फक्त ऑफिशियल कामासाठी वापरला जातो. आता सध्या इथे वरच्या भागात पर्यटकांना किंवा स्थानिक पर्यटकांना जाता येत नाही. परंतु ज्यावेळी 125 वर्ष झाली या वास्तूला, त्यावेळी त्यांनी इथे म्युझियम सुरू केलं आणि तिथे दर शनिवारी, रविवारी ते म्युझियम शक्यतो ते उघडे ठेवतात. तिथे ते फोन नंबर दिलेत त्यांचे. तुम्हाला हवे असल्यास मी ते जरूर शेअर करेन आणि त्यांना जर फोन केला तर म्युझियम म्हणजे रेल्वे स्टेशनचेच अधिकारी जे तिकडे काम करणार आहेत, ते तुम्हाला आतमध्ये नेतात आणि ते तुम्हाला संपूर्ण स्टेशनाची आणि भारतातल्या रेल्वे प्रकल्पांची आणि इतिहासाची माहिती देतात. अतिशय सुंदर स्टेशन जगातल्या प्रमुख 10 स्टेशनांपैकीच एक स्टेशन बोरी बंदर, व्हिक्टोरिया टर्मिनस, छत्रपती शिवाजी टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जाणारं मुंबईची लाईफलाईन असलेलं स्टेशन आहे. आपल्या सगळ्यांच्या हृदयाजवळचं स्टेशन आहे. आतला भाग तुम्ही बघू शकता. ह्यालाच आम्ही ऑर्नेट आर्किटेक्चर म्हणतो. म्हणजे एखादी स्त्री जेव्हा लग्न समारंभाला जाते, तेव्हा ती जशी नटून-थटून जाईल, तसं इकडचं आतमधलं स्थापत्य आहे. तुम्ही बघा एकही कॉलम हा वेलबुट्टी शिवाय नाहीये. एकही कॉलम हा स्टेन ग्लासेस शिवाय नाहीये. जसं आपण बांगड्या भरतो, तसं खिडक्यांना त्यांनी तावदानं लावली आहेत ती काचेची आहेत. नंतर वेलबुट्ट्या ज्या केलेल्या आहेत, त्या त्यावेळीच्या काँक्रीटनी रिफाईन्ड काँक्रीट म्हणतात त्याचा वापर केलेला आहे. आतमध्ये तुम्ही बघा, हा घुमट आहे आणि ऑक्टॅगनल जो अष्टकोनी म्हणतात तसा तो घुमट आहे. अतिशय सुंदर म्हणजे मुंबईत राहून पण बऱ्याचदा आपल्याला आपण विटीला उतरल्यानंतर एवढी घाई असते आपल्याला आपण सगळे धावत सुटतो आपल्या ऑफिसेसला जायला. तर ज्यावेळी कधी तुम्हाला शनिवारी, रविवारी वेळ असेल, तेव्हा जरूर तुम्ही जा. या बिल्डिंग्स सुदैवाने आपल्या आज तरी ओपन आहेत. आपण बघू शकतो. तर त्याचा जरूर आस्वाद घ्या. इथे सुंदर पुन्हा एक गॅलरीचा नमुना तुम्हाला दिसेल. तर सगळं कोरीव काम आपल्या त्या वेळच्या कामगारांनी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. अ, अतिशय सुंदर एक चौकोन आहे जो हा गॅलरीचाच भाग बाहेर आलेला आहे आणि इथे उभं राहता येतं वरती. कधी सुदैवाने 27 डिसेंबर 27 सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. तर बऱ्याचदा ह्या बिल्डिंग्ज त्या दिवशी खुल्या असतात. जर यावर्षी योग आला आणि तोपर्यंत जर सगळं बॅक टू द नॉर्मल झालं तर जरूर जा. सकाळी मला वाटतं साधारण 8 वाजल्यापासून त्यांचे कार्यक्रम असतात. तुम्हाला हे सगळे भाग देही याची डोळा बघता येतील आणि ते फ्री असतात. त्यांची काही तिकीट्स नसतात त्या दिवशी. तर जरूर त्याचा आस्वाद घ्या. हा आतला भाग आहे. असं म्हटलं जातं, की हे जे तुम्हाला सीलिंग दिसतंय, हे जाणून-बुजून उंच केलं गेलं होतं. ह्याचे कारण एक आहे, की जेव्हा तुम्ही एखादी अ, खोली बघता किंवा एखादा म्हणजे राजवाडा बघता, त्याच्यातली जी उंची असते, ती तुम्हाला त्यातल्या भव्यतेची साक्ष देते. त्यामुळे एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही आणि जास्त नाही. अगदी राजवाड्याच्या तोलामोलाची बिल्डिंग या
म्हणजे विचारांनी बांधले गेलेलं रेल्वे स्टेशन जर असेल तर हे डेफिनेटली हे आपलं टर्मिनस आहे. पूर्वी हे जे आता सीलिंग तुम्ही बघताय, असं म्हटलं जातं की खऱ्या सोन्याचा मुलामा देऊन त्याच्यावर म्हणजे त्याचं खूप सुंदर चित्र त्याचं काढलं गेलं होतं. तिथे जी अशी बुट्टी जी दिसते तुम्हाला वरती, तर ती खरं आहे ते नवीन आहे. ते 15-20 वर्षापूर्वी ते सगळं त्याचा पूर्वीचा जो कोबाट प्रकार होता तो बदलला गेला आणि त्याच्यामुळे आता तिथे मार्बोनेक्स त्या मार्बलच्या टाईल आल्यात ज्या खूप घसरणाऱ्या आहेत आणि त्या थोड्याशा विसंगत वाटतात मूळ आर्किटेक्चरला. पण करण्यामध्ये काही गोष्टी आपल्याला स्वीकारायला लागतात. त्यातला तो एक भाग झाला. अजून एक मुंबईकरांच्या जिव्हाळ्याची बिल्डिंग बृहन्मुंबई महानगरपालिका. महानगरपालिकेची ही जी बिल्डिंग आता आपण बघतोय, अतिशय सुंदर बिल्डिंग आहे ही. पुन्हा तोच आर्किटेक्ट फेडरिक विल्यम स्टीव्हन्स, पुन्हा तेच वर्ष 1888 साली पूर्ण झालेलं. ह्याच्यावर फार सुंदर रोमन देवी देवता आहेत. जर तुम्ही दोन्ही बाजूचे डोम्स बघितले, जर ते घुमट बघितले, छोटे जर 2 घुमट बघितलेत, तर त्याच्या कोपऱ्यावर तुम्हाला ते सगळे देवी देवता दिसतील. आणि अंधाराकडून उजेडाकडे अशी जी एक संकल्पना आहे, मुख्य जिथे लिहिलंय बृहन्मुंबई महानगरपालिका, तिथे एक बरोबर तो त्रिकोण जिथे साधला गेलाय त्याच्यावरती जर तुम्ही बघाल, हा बरोबर तिथेच, तिथे असा पंख पसरलेला तुम्हाला म्हणजे तो एक एंजल दिसतोय आणि ते अंधाराकडून उजेडाकडे जाणं म्हणजे काय, तर त्या शिल्पाच्या माध्यमातून आपल्याला कळतं. पुन्हा इंडो इस्लामिक गॉथिक असा प्रभाव असलेली ही बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग अस्तित्वात आली ती 1884 साली त्याचं काम सुरू झालं आणि फायनली 1893 ते पूर्ण झालं. पण गंमत अशी आहे, ही मुंबईची पहिली महानगरपालिका नाहीये. मुंबईचा पहिला टाउन हॉल होता ती एशियाटिक लायब्ररी. अर्थात एशियाटिक लायब्ररी आता एशियाटिक लायब्ररी आहे, पण तिचं काम 1804 साली झालं होतं आणि पूर्वी जे महापौर होते ते तिथे बसत असत. पण 1893 नंतर ते इथे बसायला लागले आणि मग ही म्हणजे ऑफिशियल बिल्डिंग म्हणून ओळखली जाते आता. पुन्हा लोकली ऑब्टेन्ड बसॉल्ट म्हणजे जो पिवळा जो बसॉल्ट रंग म्हणजे बसॉल्ट स्टोन आहे तो वापरला गेला. सुदैवाने महानगरपालिकेने 1.5-2 वर्षापूर्वी इथे एक त्रिकोणात्मक असा त्रिकोणी चौथरा बांधलाय. पूर्वी फार रिस्की होतं, म्हणजे आम्हाला रस्त्यात गाड्या थांबवायला लागायच्या. फोटो काढणं मुश्किल व्हायचं. ट्रॅफिक पोलीस थांबवून देत नसत. पण आता जर तुम्ही बघितलं म्हणजे या फोटोत सुद्धा दिसेल तुम्हाला, जिथे लाल बस दिसतेय तिथे खाली चौथरा आहे आणि तिथे सेल्फी पॉइंट जे फार आत्ताचं आवडतं नाव आहे सगळ्यांचं, टायटल आहे. तर तिथे उभं राहून तुम्हाला आरामात निरीक्षण करता येतात या दोन्ही बिल्डिंग. जर व्हिक्टोरिया टर्मिनस जे आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तुम्हाला बघायचं असेल तर दुपारी 3 नंतर जा. अतिशय सुंदर सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो. बीएमसी बिल्डिंग बघायची असेल तर सकाळच्या वेळात जा. दुपारी 2-2:30 वाजेपर्यंत अतिशय सुंदर सूर्यप्रकाशात न्हाऊन ती झळाळत असते. खूप सुंदर बिल्डिंग आहेत या. त्याचं स्थापत्य अवर्णनीयच आहे. जमशेदजी सॉरी, आपल्याला पुढे इथे एक मिनिट ती मागे स्लाइड दाखवता का? इथे एक जो पुतळा आहे तो फिरोजशाह मेहतांचा पुतळा आहे. आता फिरोजशाह मेहता आणि मुंबईचं नातं फार सुंदर होतं. फिरोजशाह मेहता हे मुंबईचे पहिले म्हणजे भारतीय वंशाचे महापौर होते आणि पहिले आणि 4 वेळा महापौर राहिलेले असे एकमेव असे ते होते. आणि त्यांचे ब्रिटिशांशी असलेले सलोख्याचे संबंध मुंबईच्या हितासाठीच कामी आले, कारण बरचसं बांधकाम त्या काळात झालं ते महापौर असताना आणि त्याचा उपयोग नंतरच्या मुंबईच्या वाढीस कारणीभूत ठरला असं म्हणायला काहीच हरकत नाही. पुढची स्लाइड. मगाशी तुम्ही वॉटसन हॉटेलच्या इकडनं जो ट्रामचा ट्रॅक बघितलात, तो आता हा ट्रॅक इकडे येताना दिसतोय बघा. त्या काळचे सगळ्यांचे
वेशभूषा पण तुम्हाला या फोटोत छान दिसेल. हे ट्रॅक दिसतात बघा ट्रामचे. ट्राम बंद होणं खरं दुर्दैव आहे, कारण ट्राम हा खरंच ऐतिहासिक ठेवा होता. पण मुंबईतली वाढती गर्दी बघता अ, दुर्दैवाने ती आवश्यक अशी गोष्ट होऊन राहिली. आणि जिथे हे ट्रॅक संपतायत तिथे एक अतिशय सुंदर आपल्या सर्वांची अजून एक आवडती वास्तू आहे. ज्याला आता आपण महात्मा फुले मंडई म्हणतो. त्याचं पूर्वीचं नाव होतं सर आर्थर क्रॉफर्ड मार्केट. हे जे हा जो पुढचा भाग आहे अतिशय सुंदर फोटो आहे हा आणि अतिशय सुंदर बिल्डिंग आहे. इथे सुद्धा तुम्हाला क्लॉक टॉवर दिसून येईल. या क्लॉक टॉवरची एक मजा आहे. आता आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल असतो, प्रत्येकाकडे त्या मोबाईलमध्ये घड्याळ असतं, तरीही आता मनगटावर घड्याळ असतं. पण महायुद्धाच्या काळामध्ये ब्रिटिशकालीन ज्या बिल्डिंग बांधल्या गेल्या, त्याच्या आधी आणि नंतर अ, लगेचच नंतर म्हणजे खूप आत्ताकडे नाही, त्या काळातच. त्या बहुसंख्य इमारतीच्या टोकावर तुम्हाला हे क्लॉक टॉवर दिसतील. कारण त्यावेळी सायरन होत असत. म्हणजे ब्लॅकआउट होत असत. आणि त्यावेळी म्हणजे घड्याळांचा वापर लोकांना किती वाजता ते होणार आहे, साधारण बऱ्याचदा ते अचानकच होत असत. पण काही वेळा त्या वेळा माहीत असत. त्यावेळी अशी घड्याळं बघून ते कळत. त्यामुळे हे क्लॉक टॉवर असे असलेली थोड्याच बिल्डिंग आता मुंबईत शिल्लक आहेत. एक आपण बघितलं मगाशी युनिव्हर्सिटी ऑफ क्लॉक टॉवर. त्याच्यानंतर जर तुम्ही चर्चगेटच्या समोर इरॉस थिएटर बघितलं, तर तिथे LICची बिल्डिंग आहे. तिथे सुद्धा असंच एका इमारतीवर फार सुंदर त्या LICच्या असाच एक घड्याळ आहे. बॅलर्ड पियर, बॅलर्ड इस्टेटमध्ये तुम्हाला अशा बऱ्याच इमारती दिसतील ज्याच्यावर घड्याळ आहेत. अर्थात ती बंद पडली आहेत. ती कोणी चालू करण्याचे प्रयत्न करत नाहीत, कारण ते फार खर्चिक आहे. त्याला सामाजिक योगदान लागतं. तर आपण पुन्हा या बिल्डिंग बद्दल बोलूया. तुम्ही जर हा क्लॉक टॉवरचा भाग बघितलात, तर तुम्हाला एक मजला दिसेल तिथे मधल्या भागात. तर तिथे ते हेरिटेज कमिटीचं ऑफिस आहे खाली थोडंसं. जिथे तुम्हाला ते पांढरे आर्चेस दिसतायत. तिथे ते हेरिटेज कमिटीचं ऑफिस आहे. ज्यांना कोणाला क्रॉफर्ड मार्केटचे जुने फोटो बघायचे असतील, तर ते जर तिथे पहिला मजला चढून गेले, तर ते तिथे एक सुंदर पारशी मुलगी आहे जी जिचा खूप हातभार आहे क्रॉफर्ड मार्केटचं नूतनीकरण करण्यामध्ये. तर ती तुम्हाला जरूर दाखवेल. इथे 2 पांढरे आर्चेस दिसतायत. आत्ता जे तुमचा एरो होता त्याच्या खालीच जर आलात तर डाव्या बाजूला टोकाला इथे. तिथे डाव्या बाजूला पूर्ण डावा हां. हे जे 2 आर्चेस आहेत हे फार महत्वाचे आहेत. विल्यम इमर्सन हा जो म्हणजे आर्किटेक्ट होता, त्याचं खूप योगदान होतं. ही बिल्डिंग डिझाइन करताना. विल्यम इमर्सननी ही पूर्ण बिल्डिंग डिझाइन केली. पहिलं मार्केट जे होलसेल मार्केट भारतातलं ओळखलं जातं ते म्हणजे हे सर आर्थर क्रॉफर्ड मार्केट. 1868 1868 this was established, designed by William Emerson. And there are 2 fountains inside. 2 फाउंटन्स आहेत आणि ती फाउंटन्स लॉकवूड किपलिंगने डिझाइन केली आहेत. आता हा लॉकवूड किपलिंग कोण? तुम्हाला सगळ्यांना मोगली माहिती आहे. मोगली जो जंगल बुकचा म्हणजे म्हणतात तसा हिरो. आणि मोगली हे कॅरेक्टर ज्याने लिहिलं त्याचं नाव होतं रॉजर्ट किपलिंग असं ज्याला म्हटलं जातं. त्याचे वडील हे लॉकवूड किपलिंग. आणि लॉकवूड किपलिंग हे प्रचंड लोकप्रिय आर्किटेक्ट होते त्यांच्या काळातले. राजघराण्याचा त्यांना पाठिंबा होता. मगाशी आपण जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीचं क्लॉक टॉवर बघत होतो, ते गिल्बर्ट स्कॉटनी डिझाइन केलं होतं, ज्यांनी बिग बेन लंडन मधली डिझाइन केली. पण तोच किपलिंग त्यांनी ह्या मार्केटमधली फाउंटन सुद्धा डिझाइन केली. आणि त्याच किपलिंगने लॉकवूड किपलिंगने त्याचे जे स्थापत्याचे म्हणजे आर्किटेक्चरचे स्टुडंट होते त्यांना घेऊन हाताशी या बिल्डिंग म्हणजे ही क्रॉफर्ड मार्केटची बिल्डिंग आणि जी आता मुंबई युनिव्हर्सिटीचं क्लॉक टॉवर आहे ती बिल्डिंग, या दोन्ही त्याच्या निगराणीखाली घडवल्या गेलेल्या बिल्डिंग आहेत. कारण गिल्बर्ट स्कॉट कधीच भारतात आला नाही, त्यामुळे त्या किपलिंगच्याच निगराणीखाली घडलेल्या बिल्डिंग आहेत. तुम्ही ओळखलाच असेल हे काय आहे? बहुसंख्य लोक तिसरीत किंवा चौथीत याला भेट देतात. मी जेव्हा तिसरीत असताना इथे गेले होते, मला माहित नव्हतं की माझं आयुष्य पुढचं सगळं या बुटाशी बांधलं जाणार आहे. म्हातारीचं बूट
ओल्ड वुमन शू असं ह्याला इंग्रजीत म्हटलं जातं. हा कमला नेहरू गार्डनचा भाग आहे. मलबार हिलवर हे गार्डन येतं आणि जवळ-जवळ 55 मीटर समुद्र सपाटीपासून वर अशी याची उंची आहे. या बुटाल हा बूट का बांधला गेला ह्याचं मी खूप जणांना प्रश्न विचारले म्हणजे ॲज अ टुरिस्ट गाईड म्हणून स्वतः अभ्यास करताना आणि माझ्या लक्षात आलं, आता तिथे सेफ म्हणजे असं सुरक्षित भिंत आहे किंवा सुरक्षित फेन्स आहे. पण पूर्वी शाळेतलं पिकनिक इथे येत असत. अर्थातच तेव्हा अशी अम्युजमेंट पार्क वगैरे नव्हती. आपल्यासाठी म्हातारीचं बूट बघणंच मोठी सहल होती. तर लहान मुलांना तुम्ही पुढे धावू नका, तिथे खोल दरी आहे असं सांगितलं तर ते नक्की धावतील. तर ते टाळण्याकरता आणि दुसरं काहीतरी आकर्षण निर्माण करण्याकरता या ओल्ड वुमन शूची बांधणी झाली होती. तुम्ही जर बघाल तर जिथे वरचा भाग येतो त्या बुटाचा, तिथे छोटीशी गॅलरी आहे आणि आता सुदैवाने अ, तिथे प्रायव्हेट गार्ड्स असल्या कारणाने ह्या बुटाची निगराणी योग्यरित्या होते. अन्यथा भारतीय लोकांना कितीही सूचना लिहिल्या तरी ते पाळत नाहीत आणि माझ्या 17 वर्षाच्या कारकिर्दीत 5 ते 6 वेळा हा बूट रिपेअर झाला. लोकं त्या बुटावर चढतात, त्याच्यावर धांगडधिंगा घालतात, त्याच्यावर ग्राफिटी लिहितात आणि त्याची नासधूस करतात. खरं तर 12 वर्षाखालील मुलांच्यासाठी हा बांधला गेलेला बूट आहे आणि त्यांना मुंबई वरतून नीट दिसावी याच्याकरता त्याचं प्रयोजन होतं. इथे तुम्हाला वेगवेगळी झाडं दिसतात. आयुर्वेदामध्ये आपण ज्या औषधींचा प्रचार करतो, ज्याचा वापर केला जातो, अशी बहुसंख्य झाडं या दोन्ही हँगिंग गार्डन आणि कमला नेहरू पार्कमध्ये आपल्याला दिसून येतात. गंमत अशी आहे, की त्या प्रत्येक झाडावर आता सुदैवाने त्याचं लॅटिन आणि शास्त्रीय नाव सुद्धा आहे. त्यामुळे आपल्याला ती पटकन ओळखता येतात. सध्या गाजतोय पुन्हा एकदा मध्यंतरी आलेल्या फोटोमुळे किती लॉकडाऊन संपल्यानंतर किती लोकं बाहेर आली मरीन ड्राईव्हवर. अर्थातच मरीन ड्राईव्ह नेहमीच गजबजलेलं असतं. हा जो भाग दिसतोय समुद्राचा, ह्याला बे म्हणतात आणि पोर्तुगीज जेव्हा मुंबईत आले, तेव्हा ते बाहिया म्हणतात पोर्तुगीज भाषेमध्ये बाहिया. बॉम्बाइया असं पण म्हटलं जातं. तर या भागाला बाहिया म्हटलं जातं, ज्याच्यामुळे बॉम्बाइया, बॉम्बे असं नाव पडलं. आणि ब्रिटिश जिथे-जिथे गेले, जिथे-जिथे त्यांची सत्ता होती, ज्याला कॉलनी म्हणतो आपण, त्यांनी तिथे असे बरेचसे ड्राईव्ह बांधले गेले. उदाहरणार्थ मुंबईत आपण याला मरीन ड्राईव्ह म्हणतो. तर साऊथ आफ्रिकेच्या डर्बन शहरात मरीन परेड म्हणतात. आणि ते तंतोतंत असंच म्हणजे त्याचं जवळ रूप आहे. जेव्हा डाव्या बाजूला तुम्ही समुद्र बघताय, तर उजव्या बाजूला तुम्हाला काही इमारती दिसतात. त्यातल्या काही इमारती म्हणजे आता अर्थातच त्या बहुसंख्य इमारती ज्या आहेत, इथे तुम्हाला वानखेडे स्टेडियम सुद्धा दिसतंय. 2011 साली आपण इथे इतिहास घडवला. अ, नंतर ब्रेबॉर्न स्टेडियम सुद्धा दिसतंय तुम्हाला उजवीकडे. अ, फार मुंबई आणि क्रिकेटचं नातं अतूट आहे. 2011 साली जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकलो होतो, तेव्हा जल्लोष झाला होता. ते वानखेडे स्टेडियम तुम्हाला दिसतंय आणि दुसऱ्या टोकाला मलबार हिल आहे. या बाजूला एन-सी-पी आहे. म्हणजे नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आहे आणि जवळ-जवळ 3 ते 3.5 किलोमीटर लांबीचा हा परिसर आहे. कदाचित जास्तही असेल आणि उजव्या हाताच्या ज्या बिल्डिंग आहेत, ह्या सगळ्या आता हेरिटेज या टायटल खाली मोडल्या जातात. या आर्ट डेको या पद्धतीच्या बिल्डिंग आहेत. आर्ट डेको ही संकल्पना विशेषतः पहिल्या महायुद्धानंतर आली आणि का आली? कारण तोपर्यंत सढळ हस्ते जे काही धातू, दगड उपलब्ध आहे, त्याचा वापर ब्रिटिशांनी केला. पण पहिल्याही महायुद्धानंतर सगळंच खर्चिक झालं. पण अर्थात व्यापार उदीम बंद करून द्यायचा नव्हता. जोपर्यंत लोकं पैसे इन्व्हेस्ट करतायत, तोपर्यंत त्यांना ते करून देणं आणि सहज त्यांना राहण्याची जागा उपलब्ध करून देणं, हा एक उद्देश असल्याने आर्ट डेको रेसिडेन्शियल टॉवर्स बांधले गेले. जे आता आपण मरीन ड्राईव्हवर बघतो. जिथे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आहे, जिथे वानखेडे स्टेडियम आहे. जी बाजू समुद्राला फेसिंग आहे, ती बहुसंख्य बिल्डिंग त्यातल्या आर्ट डेको आहेत. मला तुम्हाला इथे एक गंमत सांगायची आहे. आपण सगळे नशीबवान आहोत. आपल्याला मुंबईमध्ये हा समुद्र डायरेक्ट बघता येतो.
मायामी सारख्या ठिकाणी जर कोणी जाऊन आलं असेल आणि मी चुकलं असेल तर मला जरूर सुधारावं. पण मला बरेच मायामीचे जे माझे पर्यटक आले त्यांनी सांगितलं, "हो, तुम्हाला डायरेक्ट व्ह्यू आहे. आमच्याकडे म्हणजे असा डायरेक्ट व्ह्यू नाही मिळत आम्हाला. म्हणजे आम्हाला तो व्ह्यू फक्त तिथे राहणाऱ्या लोकांना जास्त म्हणजे खुलेपणाने वापरता येतो. जर नॉर्मल तुमच्या माझ्यासारखा सिटिझन असेल, तर त्याला ही संधी मिळत नाही. जिथे आता आपण मरीन ड्राईव्हवर चालतो, बोलतो, बसतो, खातो-पितो, असं सुख जे बाकी ठिकाणी स्पेशली मायामीमध्ये जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला तसं मिळत नाही. कारण ते राखीव आहेत त्यांचे व्ह्यू. हा एक अतिशय सुंदर रात्रीचा फोटो आहे, ज्याला राणीचा रत्नहार म्हणतात. आता राणीचा रत्नहार का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की पूर्वी आपल्याकडे वीज नव्हती, तेव्हा पेट्रोमॅक्स होते, केरोसिनचे लाईट लागत असत आणि जर तुम्हाला कधी बघायला म्हणजे इच्छा असेल, कधी बघायची इच्छा असेल, तर तुम्ही जरूर आपलं जे जनरल पोस्ट ऑफिस ज्याला जी म्हणतो, तर तिथे पूर्वी असे छोटा कबूतरखाना आहे. तिथे अजूनही तो आहे. तर तिथे जा. तुम्हाला एक कॉमन मॅनची एक फिगर दिसेल, जो असा वरती चढताना शिडीवरनं आणि ते पेट्रोमॅक्स खाली उतरवताना. तर पूर्वी इथे पेट्रोमॅक्सचे दिवे लागत असत आणि ज्यांना कधी वीजच बघितली नाही, त्यांनी तो झळाळून उठणारा म्हणजे रस्ता हे खूप आकर्षण होतं. आज आपल्याकडे सोशल मीडिया आहे, सगळं घरी बसून एंटरटेनमेंट आहे. त्यावेळी काही नव्हती. तेव्हा लोकं संध्याकाळच्या वेळी, सूर्यास्ताच्या वेळी इथे गर्दी करत असत. ते दिवे खाली घेतले जात असत शिडीच्या साहाय्याने. साफ करून ते पेटवून पुन्हा वरती खेचले जात असत आणि जेव्हा ते संपूर्ण ओळीने लागले जात असत, तेव्हा एखाद्या रत्नहारासारखे दिसत. राणीचा रत्नहार का? कारण आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं. व्हिक्टोरिया त्यांची राणी होती आणि त्याच्यामुळे क्वीन व्हिक्टोरियाज नेकलेस असं त्याला म्हटलं गेलं. अर्थात मी आता नेहमी म्हणते, की व्हिक्टोरिया गेली, पण मुंबई आणि हिऱ्याचं नातं काही तुटलं नाही. मुंबई इज नाऊ वन ऑफ द लार्जेस्ट सिटी डिझायनिंग डायमंड्स, द टायनिएस्ट डायमंड्स इन द वर्ल्ड. त्यामुळे रत्न अजूनही मुंबईत आहेत आणि त्याचा साक्षीदार हा रत्नहार आहे. अरे वाह! तुम्ही माधवाश्रमाची बिल्डिंग दाखवताय आणि मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. पण जर आता आपण शेवट करणार असू, तर मला एक तुम्हाला सगळ्यांना गंमत सांगायची आहे. आपण मुंबईबद्दल बोलत आलो आता एवढा वेळ. आपण बराचसा भाग मुंबई, दक्षिण मुंबईबद्दल बोललो. आता बऱ्याच जणांना वाचून माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते. मुंबई ही आत्ताची आहे, आत्ताची आहे असं म्हटलं जातं. तर तसं नाहीये. मुंबई काही मिलियन वर्षापूर्वी अस्तित्वात होती. कदाचित तिथे जो दगड आहे, तो लाव्हा अर्थातच सगळा दगड लाव्यामधनंच निर्माण झालाय. अंधेरी पश्चिमेला जेव्हा आपण जातो, तिथे मुद्दामून फोटो देत नाहीये, कारण मला तुम्ही तो शोधून बघावा अशी इच्छा आहे. गिल्बर्ट हिल म्हणून एक ठिकाण आहे. थोडं शोधावं लागतं, पण मिळतं आणि जवळ-जवळ 200 फूट एवढी उंची आहे त्या म्हणजे सुळक्याची. मी सुळका एवढ्याकरता म्हणते, की ज्यावेळी 700 डिग्री सेल्सियसला लावा उकळत असतो जमिनीच्या भूगर्भात आणि तो बाहेर येतो. तुम्ही त्याचा फोर्स विचार करू शकता आणि त्या फोर्सनी निर्माण झालेली ही शिळा जवळ-जवळ 200 फूट वरती गेली. म्हणजे जर तुम्ही बघायला गेलात तर अ, साधारणपणे 25-30 मजली इमारत होऊ शकते आजच्या काळात आणि त्याचं वैज्ञानिक, शास्त्रीय वय त्या दगडाचं हे जवळ-जवळ 66 मिलियन वर्ष आहे. 60 मीटर उंचीचा तो म्हणजे 200 फूट जवळ-जवळ 60 मीटर होतात आणि असं म्हटलं जातं, की डायनासोरच्या काळातला तो दगड आहे. मॉल्टेन लावामधनं तयार झालेला तो म्हणजे ती शिळा आहे आणि मुंबई जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा मुंबई हे फक्त दक्षिण मुंबई हा भाग नसतो. तो बराच 1 तासात कव्हर नाही होणार आहे मला माहिती आहे. पण मुंबईला बरेच कंगोर आहेत. म्हणजे तुम्ही इतिहास दृष्टीने बघू शकता. तुम्ही म्हणजे रंगीबेरंगी या अर्थाने बघू शकता. मुंबईला कपडा, मुंबईला देवळं, मुंबईला म्हणजे मुंबईचे जे बाजार, या सगळ्या दृष्टीने मुंबई खूप आकर्षणाचं एक केंद्र आहे पर्यटकांसाठी. नुसतं व्यापाराचं केंद्र न राहता, नुसती राजधानी न राहता, जेव्हा तुम्ही एक
एंटरटेन म्हणून बघू शकता, म्हणजे बघता मुंबईकडे, तेव्हा खरोखरीच मुंबई तुम्हाला 8 दिवस आरामात स्थलदर्शन करू शकते. आता ही म्हणजे माधव बागेची जी इमारत तुम्ही इथे बघताय, ती जवळ-जवळ 102 वर्षांचं इथे एक आपलं रेस्टॉरंट आहे, जे मराठी पद्धतीचं जेवण तुम्हाला देतं आणि आजही त्याचा दर्जा तसाच आहे, उत्तम आहे आणि सांगण्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लोकमान्य टिळक आपले इथे येत असत आणि त्यांनी या उपाहारगृहाचा खूप म्हणजे लाभ घेतलाय. त्यावेळी त्यांनी इथे भोजन घेतलेलं आहे. आपल्यासाठी ही खूप ऐतिहासिक वास्तू आहे आणि आता म्हणजे जेव्हा आपण ऐतिहासिक पुरुषांबद्दल बोलतो, तेव्हा लोकमान्य टिळकांचा उल्लेख येतोच. पण आशा भोसले, रमेश देव यांच्यासारखे चित्रपटसृष्टीतले लोकसुद्धा इथे येऊन गेलेले आहेत आणि म्हणजे त्यांनी त्याचा खूप म्हणजे वाखाणणी केली आहे. तिथे खरोखरीच त्याचं जे जेवण आहे, ते आसपासच्या परिसरातच प्रसिद्ध आहे अशातला भाग नाही. ते गिरगावातली, जुन्या गिरगावातली जी लोकं आहेत, जी इथे जेवून एकदा गेली आहेत, ती पुन्हा-पुन्हा तिथे जातातच कारण तिकडची चव ही अतिशय प्रसिद्ध आहे. जर तुम्ही पुढची स्लाईड बघितलीत, तर कदाचित तुम्हाला कल्पना येईल, की मी काय म्हणते. आपल्या सगळ्यांचा आवडीचा उकडीचा मोदक हे इकडचं वैशिष्ट्य आहे. तर ते चाखण्यासाठी मुंबई बघता-बघता तोंड गोड करण्यासाठी जरूर इथे भेट द्यावीत तुम्ही. आत्माराम. नमस्कार चित्रा, खूप छान पद्धतीने आम्हाला आम्हाला मुंबईचं दर्शन घडवलं आणि मुंबईचं दर्शन घडवता घडवता माधवाश्रमातल्या मोदकांची चव सुद्धा दिली. मोदकांची चव सुद्धा दिली. आता आम्हाला प्रत्यक्ष जावं लागणार लवकरच. माधवाश्रमाबद्दल बोलायचं झालं तर आता सध्या गौरी वेलणकर या सांभाळतात हे हॉटेल, एवढं ऐतिहासिक हॉटेल तिथे राहायचे, म्हणजे राहायची लोक आणि उपाहारगृह सुद्धा होतं. तर आम्ही त्या जेवणाचा आणि मोदकांचा आस्वाद घेतलाय अनेकदा. अरे वाह! कारण गौरी वेलणकर आमच्याबरोबर, ईशाटूस बरोबर अनेक त्यांच्या कुटुंबासोबत त्यांनी सहली केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा खूप चांगला आमचा घरोब्याचा संबंध आहे. तर धन्यवाद, तुम्ही तोंड गोड केलं शेवटी. धन्यवाद तुम्हाला. व्हर्च्युअली का होईनात पण तोंड गोड केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही मुंबईचा एक भाग दाखवलात. आता आपण पुढच्या भागामध्ये आता दुसऱ्या भागाकडे वळू आपण, कारण मुंबई अशी एका भागात होणारी नाहीये. हो, पण तर नक्कीच. हो. आणि तुम्ही सारखं म्हणत होतात मगाशी, की तुम्ही जा, तुम्ही जा, तुम्ही जा. तर आम्ही कसे जाणार तुमच्याशिवाय? त्यामुळे 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 तुम्ही आता जेव्हा कधी हा प्रॉब्लेम संपेल, त्यावेळेला आपण सुरुवात मुंबई दर्शननेच करूया. कारण खरंच म्हातारीचा बूट पाहिल्यानंतर माझी सुद्धा शाळेतले दिवस आठवले. कारण शाळेत असतानाच पहिल्यांदा गेलो होतो. त्याच्यानंतर कधीतरी एकदा गेलो होतो. त्याच्यानंतर कधीच आज आमच्या मुलांना दाखवता आलेलं नाहीये. कारण आमच्या मुलांना खूप गोष्टी अम्युजमेंट्स खूप आहेत. त्यामुळे या गोष्टी दाखवता आल्या नाहीत. पण मुंबई खऱ्या अर्थाने बघण्याची खरंच गरज आहे. दिवसा सुद्धा आणि रात्री सुद्धा. अर्थात. तर मला मगाशी तुम्हाला सांगता एक गोष्ट राहिली आणि ती सांगितल्याशिवाय शेवट करणं मला रास्त वाटत नाहीये. आपण सुरुवात केली होती गेटवे ऑफ इंडिया पासून. शेवट पुन्हा आपण गेटवे ऑफ इंडियाला येऊ. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक काम देते. गाईडचं काम असतं माहिती देणं, पण गंमत म्हणून आम्ही थोडासा असा गृहपाठ पण देतो. या गेटवे ऑफ इंडियाची प्रतिकृती आहे मुंबई, दक्षिण मुंबईत. ती कुठे आहे ती शोधून मला सांगा. तुम्ही सांगितलीत की माझ्याकडनं एक बक्षीस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं, आता एक संपवता एक मला विचारायचं आहे, की बरेच परदेशी पर्यटकांबरोबर त्यांचा सहवास लाभलाय किंवा त्यांना त्यांना गाईडिंग केलेलं आहे. तर हे सगळं बघून परदेशी पर्यटकांचे काही अनुभव आहेत का?
एक अनुभव मला कारण आपल्याकडे आता वेळ नाहीये फार म्हणून मी हो. पटकन थोडक्यात सांगते. अ, बरीच वर्ष काम करते आणि म्हणजे सगळ्यांनाच येतो असे अनुभव बऱ्याचदा. मला एकदा एक रेग्युलर ज्या कंपनीवर काम करत होते त्यांचा फोन आला, की उद्या तुझ्यावर एक व्ही-आय-पी कपल आहे आणि यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल विथ देम. आम्हाला बऱ्याचदा असे फोन येतात, की व्ही-आय-पी लोकं आहेत, तर तुम्हाला सांभाळून राहायचंय. आणि रात्री 11:00-11:30 ला मेसेज आला, की ते नॉट ओन्ली व्ही-आय-पी, दे आर ब्लाइंड. ब्लाइंड म्हटल्यावर थोडीशी माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण अ, मी मुंबईत दाखवते आणि इथे दाखवणं हे जे क्रियापद आहे तेच मला करायचं नव्हतं. त्या दिवशी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी मुंबई कोणाला तरी अनुभवली. व्हेरी म्हणजे गुड. तिथे मी गाईड म्हणून कदाचित स्वतःला घडवण्याचा तो दिवस होता माझ्या दृष्टीने. आणि प्रत्येक मॉन्युमेंट समोर जाऊन उभं राहायचे. जशी मी तुम्हाला आता माहिती दिली ती द्यायची. पण हे बोलत असताना कुठेही उजवीकडे बघा, डावीकडे बघा. मी तुम्हाला फोटोत सुद्धा सांगत होते, बघा तिकडे दिसतंय का तुम्हाला? असं बोलायचं नाही. कारण त्यांना दिसत नाहीये. नवरा हं. जवळ-जवळ 75% ब्लाइंड होता आणि बायको 15% तिला दिसत होतं. पण म्हणजे जवळ-जवळ ते कसे भारतात आले म्हणजे अ, ते अर्थात आर्थिकदृष्ट्या संपन्न होते म्हणून ते येऊ शकले. पण त्या 4 तासात मला आयुष्याचा मोठा धडा शिकले मी, की जर तुम्हाला आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल आणि द्यायचा असेल, तर नेहमीच्या ज्या म्हणतात तुम्ही आपण म्हणजे त्याच्या म्हणतात ना आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला जावंच लागतं. त्याशिवाय ते शक्य होत नाही. कारण त्या दिवशी मी पहिल्यांदा हे बघा, ते बघा असं न करता टूर केली. म्हणजे तुमच्या हं. उजवीकडे बिल्डिंग आहे असं मी सांगूच शकत नाही. मी तर ते पिवळा रंग आहे हे सांगूच शकत नाही. त्यांना पिवळा रंगच माहिती नाही. अशा वेळी म्हणजे सुदैवाने माझ्या डोळ्यात वारंवार पाणी येत होतं. त्यांना दिसत नसल्यामुळे ते बघू शकत नव्हते. पण तो अनुभव खरोखरी इमोशनल होता माझ्यासाठी आणि तो मला खूप शिकवून गेला त्या दिवशी. वाह! वाह! छान, छान, छान. खूपच सुंदर. आपण कार्यक्रमाच्या आता शेवटाकडे चाललोय. तर पुन्हा एकदा आभार मानतो चित्रा. आभार मानू आणि नका. हां, कारण नाही पण ते पद्धत आहे म्हणून मानतो. बाकी काय तुम्ही आमच्याच आहात. त्यामुळे त्याचा काही थँक यू. मानायची गरज नाहीये. पण आपल्या बरोबर बरीच लोकं लाईव्ह बघतायत, तर त्यांच्यासाठी म्हणून तरी आपल्याला नमस्कार, चमत्कार थँक करावे यू सो लागतात मच. ना. आय होप तर मी हो. आशा करते सगळ्यांना हा कार्यक्रम आवडला असावा. नक्की, नक्की आवडलाच असणार त्याबद्दल वाद नाही. पण आपण हा कार्यक्रम खऱ्या आता व्हर्चुअलच्या ऐवजी आपण ॲक्चुअल आपण ही टूर करूया. जरूर करूया. आणि मी पण वाट बघते तो दिवस आणखी लवकर हो, यावा. हो. आणखीन लवकरात लवकर आपण हे करू. खरंच, ईशा खरंच. टूर्सचा हा प्रयत्न या सगळ्या गेल्या 3.5 महिन्यातल्या या लॉकडाऊन पिरियडमध्ये खरंय. सर्वसामान्य जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न, खरी त्यांना गोष्ट आहे. काहीतरी नॉलेज शेअरिंग करण्याचा प्रयत्न हा होता, आहे म्हणजे अजूनही चालू राहणार आहे हा. हो. तर त्यातलाच हा एक प्रयत्न होता. असेच नवीन-नवीन प्रयोग करत असणार आहोत. आणि आता मुंबई बरोबर. दर्शन पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आपण असे करू जरूर नक्की. करूया. आणि जरूर आणि करूया. तर तुम्ही असे आम्हाला सापडले आता आम्ही तुम्हाला अशा सोडणार नाही. नाही, तर नाही, नाही. मी सोडणार नाही तुम्हाला. निश्चितपणे आपण हा फेविकॉल का जोड है आता मजबूत. छान, छान, छान. तर चला आपण ते धन्यवाद. नक्की करू. पुढच्या रविवारी, येत्या रविवारी आता पर्यटन एक आनंदानुभव हा या अ, एक मालिका मी चालू केली आहे. त्याच्यामध्ये आमच्या सोबत आलेले जे पर्यटक आहेत, त्या पर्यटकांनी आपापले त्यांचे अनुभव, आलेले अनुभव कसे फिरतात, त्यांना त्यांच्यासाठी पर्यटन किती आयुष्यात महत्त्वाचं आहे. पर्यटन केल्यामुळे त्यांना नक्की काय मिळतं? अशा अनेक गमती-जमती ऐकायला मिळतात आणि त्यांच्यापासून काही लोकांना प्रेरणा पण मिळू शकते. तर बरोबर आहे. त्या माध्यमातून आणि मुख्य म्हणजे या सध्याच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये काहीतरी सकारात्मक एक वेव्ह तयार होईल. ह्या त्यातून हा प्रयत्न आहे आमचा आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झालाय. तर बरोबर. त्याच मालिकेमध्ये त्या दुसऱ्या भागामध्ये पुढच्या येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा जरूर. एका वेगवेगळ्या दिशांमधल्या वेगवेगळ्या सहलींवर जाऊ. नक्की, नक्की. आठवणींच्या जरूर, माध्यमातून. तर धन्यवाद. जरूर. लवकरच भेटू आपण. नक्की. आणि थँक यू सो मच. इतर सगळ्या बघणाऱ्या सगळ्या मंडळींना धन्यवाद. तुम्ही एवढा वेळ हा कार्यक्रम पाहिलात आणि त्यांनी पण मला ऐकलत एन्जॉय त्याबद्दल केलात. त्यांचे धन्यवाद. मी आभारी आहे. थँक यू.